आणि धर्मवीर छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण आणि आमच्या साई सितोबा क्रीडा मंडळाची असलेली अप्रतिम साथ आदरणीय पिपूजी गरज सर असतील, त्याचप्रमाणे आपले भावेश पटेल सर आहेत, अशीची परब आणि संपूर्ण अंटा टीमचे अथक परिश्रम आणि त्यानंतर आपण बघतायत रॉसर प्रीमियर लीगचा आगाज. Missile shot, ball in the air, yes, no. Taken. Very first ball. मोठा मासा गळाला लागलाय. नाव आहे मिस्टर पण हार्दिक. स्वस्तात बाद झालाय. विकेट डाऊन. मोठा विकेट. भरपूर अपेक्षा होत्या या मॅच मध्ये. एका चांगल्या इनिंगची गरज होती. बघूया न्यूमॅन अमितला मात्र विकी सांगतायत तुम्ही या. सर या ठिकाणी बघतात विकेट हॅट्रिक जर घेत आहेत व्हेरी 11 संघाचे ओनर माननीय विनोदजी पाटील यांच्याकडनं 500 500 रुपयाचं कॅश प्राईज अनाउन्समेंट झालंय. आपल्या समवेत आपण मी प्रामुख्याने आता पुनश्च थँक्यू म्हणेन. पिपूची गरज असेल, भावेश पटेल असेल, आशेची परब आणि संपूर्ण साई सितोबा क्रिकेट क्लब आणि त्यानंतर बोईसर प्रीमियर लीगची संपूर्ण अंटार टीम. 3 दिवस तुम्ही मला समालोचनाची संधी दिली. महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज आमचे दीपकजी संकेत सरांसोबत काही क्षण चांगल्या पद्धतीने एन्जॉय करता आले. त्यासाठी नक्कीच 2 विकेट घेतल्यानंतर 500 रुपये आणि 3 विकेट हॅट्रिक घेतल्यानंतर आपण बघतात 1000 रुपये कॅश प्राईज. दीपकजी वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. निश्चितच मोठा गडी 5 वेळा सातत्यपूर्ण रन मशीन म्हणून ज्यांनी काम केलं. दोन्ही मॅच मध्ये चांगल्या धावा आपल्या संघासाठी काढल्या होत्या. संचिता वारेर संघासाठी तोच खेळाडू डकमध्ये आउट झाला, पण असं नसते. बघूया कशा पण ज्या पद्धतीने चांगली कॉलिंग केल्या. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळत आहे. दुसरा गडी इथे तर खऱ्या अर्थाने पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न केला, क्लिप मध्ये बाद झाला. आणि ह्या गोलंदाजाकडे खूप मोठी क्षमता आहे दोन्ही कट करण्याची. इथे ते सफल झाल्याबद्दल चेंडू कट केला आणि गडी होतो बाद. बॅक टू 2 चेंडूवर 2 गडी बाद. दोन्ही गोलंदाज गोल्डन डकचे शिकार बनलेत. 2 विकेट गेलेत, म्हणजे 2 विकेट जर घेतलेत 500 रुपयाचा प्राइस अनाउन्समेंट झालं होतं. आणि समोर गाडी आहे विपूची बघा, पण थोडस प्रकाश परावर्तित होतोय. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. बाईक की 4 व्हीलर? बाईक. ओके, बाईकचं बघा आरसे असतील, मिरर, सूर्यप्रकाश पडतो, मग तो रिफ्लेक्शन होतो आणि डोळ्यावर कुठे ब्लॅक अँड व्हाईट बघायला मिळतं. न्यूमॅन साहिल ना? ओके, साहिल येत आहेत. आता विकीचं थोडीशी जिम्मेदारी वाढलंय. नवापूरचा बॅटर साहिल तुम्हाला बघायला भेटतो. खूप क्षमता आहे साहिलकडे बॅटिंग करण्याची. आणि आज कठीण परिस्थितीमध्ये कोण कामाचं असतो म्हणतात ना, कशा परिस्थितीमध्ये बघू शकतात. जेव्हा माणूस संकटामध्ये सापडतो त्याला सावरतो आणि त्या सावरणाला रखवायला म्हणतात. तर रखवायलाच काम तुम्हाला करावं लागेल, विकेटवर थांबायला लागेल, धावा काढावं लागतील. आणि इथे ज्या पद्धतीने ब्रह्मास्त्रासारखी गोलंदाजी बघायला मिळते, त्या गोलंदाजाला पुढे तुम्हाला थांबावं लागेल. हॅट्रिक विकेटसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज अनाउन्समेंट झालंय. बघूया विकेट हॅट्रिक चेंडू मिस्टर प्रीतम गोलंदाजी टाकवा. राहील खिलाडी बॉल इन द एअर. काही काळा करता होता इथे. साहिलला चांगला स्टार्ट दिलाय. आपण बघतायत अमित व्हेरी फर्स्ट बॉलला त्याने इंडियन क्लिअर केला होता. स्विच हिट करण्याचा अटेम्प्ट होता, चेलमध्ये कन्वर्ट झाला. त्यानंतर इथे साहिल आले. स्टार्ट करणं गरजेचं. आणि नेहमी आपण म्हणत असो की लाखो लंबी यात्रा भी केवळ एक कदम से स्टार्ट होती. कदम आपको डालना पडेगा. आणि इथे एक टाकला, एक सिंगलने रनने स्कोर कार्ड चालू झालंय असं म्हणायला हरकत नाही. गुड स्टार्ट. निश्चितच कधी कधी खेळ धावा देखील जोडी धावा तुम्ही बघायला. आणि अनेक सामने बघितले. कालच्या षटकात फक्त 2 षटकात 90 धावा निघाला. त्यानंतर बाकी 49 धावाची आकर्षक इनिंग प्रेमित राऊतने खेळली. त्यानंतर आपण 64 धावाची भागीदारी बघितली. अशा पद्धतीने क्रिकेटमध्ये अनिश्चितता खेळ तुम्हाला बघायला मिळतो. पण आतापर्यंत जो बघायला मिळाला खैरापाटक संघ, माफ करा खैरापाटक नाही, बिरवाडी संघ जबरदस्त गोलंदाजी करत असताना बघितलाय. बिरवाडी संघाकडे चांगले 5 गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. विनोदजी पाटील यांचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. एक मोठं आदरणीय मोठं व्यक्तिमत्व, नेहमी क्रिकेटवर भरवून प्रेम केलं. ऑफसाईड चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. चेंडू पडण्यात थोडासा खाली राहिला. विचार होता की कव्हरच्या वरतून खेळू, पण चेंडू पडण्यात खाली राहिला आणि खेळताना जर नाही चांगला शॉट लागला तर गली आणि पहिलं पकड. त्यामुळे बघितलं की आपण डिफेन्स करू. अजून देखील आपल्याकडे 5 षटके बाकी हे मनामध्ये ठरलंय. खूप चांगला पैकी गोलंदाजी, जबरदस्त क्रिकेट बघायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. कारण ही मॅच खूप वेटेजवाली मॅच आहे. इथे तुम्ही जिंकाल तर स्पर्धेमध्ये याल, म्हणजे सुपर 6 मध्ये तुम्ही आज बघायला मिळेल 8 मधले.
ऑफ साईड ऑफ टॉपचा चेंडू पंच खुणावतात अशी तशी व्यवहार आहे. दिस इज अ व्हाईट बॉल. अवरत्या धावाची धावसंख्या 1 ने वाढते. 2 धावा या फलकावर लागल्या जातात आणि अजित ज्या पद्धतीने सुरुवात झाली ना, खऱ्या अर्थानं स्वप्नवत सुरुवात ही तुम्हाला बघायला मिळते तुम्ही बिरवाडी संघाची. ड्रीम स्टार्ट आहे. एका बाजूने जर आपण विकीला बघितलं तर विकी हा सध्या ह्या मनस्थितीमध्ये असेल. विकेट हॅव टू बी सेव्ह अँड रन्स हॅव टू बी स्कोर. ह्या पद्धतीने त्यांना खेळावं लागणार आहे. आणि इथे दुहेरी मनस्थिती. जरी कुठलाही खेळाडू विकीच्या जागी असता तर त्याची मनस्थिती तीच असते की मोठे शॉट खेळला, एखादा मिस टाइम लागला तर विकेट जाईल आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचा डबल माइंडेड ते राहिले. जसं मी म्हटलं होतं की विकी ह्या आपल्याला त्याची जी मनस्थिती आहे ती मोठे शॉट खेळू की नको खेळू आणि पुढे चेंडू होता अशा दुहेरी मनस्थितीमध्ये फसला होता. कारण 2 खराब शॉट सिलेक्शन बघायला मिळाले. तिथून बाद झाला आणि एक वर्षाचा विकी सुद्धा माघारी परतताना आपण बघतोय. लोक सुंदर पडल्या तर आतमध्ये आला. इन स्विंग डिलिव्हरी म्हणतात स्विंगिंग इन दी एअर तशा पण चेंडू बघायला मिळाला. आता जो फलंदाज चालला या फलंदाजावर मोठा भरोसा असणार आहे. अनेक काळामध्ये डुबताना नावाला समुद्र किनारे आणणाऱ्या त्या कांड्याचं कौतुक केलं जाते. तशा पद्धतीचं आता एखाद्या फलंदाजाला संपूर्ण 6 षटकं खेळावं लागतील. कुठेतरी 30-40 धावा एकट्याने काढावं लागेल. बाकीच्याने 5 हातभार लावला तर कुठेतरी 50-60 धावा झाल्या तर निश्चितच तुम्ही एक मोठा संघर्ष करू शकता. पण एकंदरीत आतापर्यंत विचार केला या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवलंय ते प्रीतम या गोलंदाजाने. क्वालिटी क्रिकेट जबरदस्त गोलंदाजी सुरुवातीच्या काळामध्ये मनला बाद केलं 0वरती. त्यानंतर स्विच विकेट घेताना तुम्ही बाद केलं. त्यानंतर आता बाकी बघितलं की नावाच्या फलंदाजाला आणि पहिलं अवस्था आहे म्हणजे अजून देखील पहिल्या शेवट बुकी आहे. धावा 3 बाद अशी दयनीय अवस्था अजित पवार या सरावडी संघाची झालेली आहे. हेलो. थोड़ा कठिन परिस्थिति अपन बघताय. और कहते हैं कठिन समय वो तिजोरी होती है जहां पर आपको सफलता के हथियार मिला करते हैं. कठीण काळ आणि तिथून सौरभ आलाय. सौरभच्या समवेत साहिल बघतायत. 2 येस मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने प्रीतमची लेंथ लाईन चांगली मेंटेन केले. 3 विकेट 3 धुके दिलेले आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये नॅचरल खेळ आहे. हा नॅचरल खेळ आहे. प्रेशर आम्ही घेणार नाही. भले आमची 3 विकेट गेलेले आहेत परंतु रडार मध्ये आला चेंडू टायमिंग के साथ चौकार खेळून आमचं तंत्र शुद्ध शॉट सिलेक्शन काय असतं हे दाखवून दिले या फलंदाजांना. निश्चितच मध्ये चेंडू होता त्याच्यात सुंदर कव्हर ड्राईव्ह तुम्हाला बघायला मिळाला. सौरभ गोळ स्टाईल पद्धतीने आणि गरज आहे आणि डावखऱ्या फलंदाजी जेव्हा कव्हर ड्राईव्ह लागतात एक आत्मविश्वास बघायला मग तो ऑन साईड सुसाईड वेगाने बघायला भेटो. इथे कुठेतरी 3 गडी बाजू आहेत. मोठी जमेची बाजू आहे. पण विचार जर केला तर पहिल्याच चेंडूवर आल्याला बाउंड्री मारला म्हणजे या फलंदाजाचा आत्मविश्वास खूप डोळायला बघायला मिळेल आणि तोच आत्मविश्वास येणाऱ्या 5 षटकामध्ये त्याच्याकडून बघायला मिळतो. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करतात, किती मोठं टार्गेट उभं करतात आणि खऱ्या अर्थाने पहिलं षटक अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. प्रीतमची 6 धावा 3 गडी बाद केले. स्वतः संघ मालक पाणी घेऊन जातात. इथे 12वा 13वा कोणी नसतो. मीच माझ्या संघाचा करविता हे बघायला आणि क्रिकेट विश्वामध्ये असं म्हटलं ना कुठे बघायला लागेल. फक्त युट्यूबवर बोलू नये पण सौरभ गांगुली एकदा पाणी घेऊन गेले होते म्हणून त्याला इंडियाच्या टीमच्या बाहेर बसवलं होतं. कारण राजा घरातला मुलगा होता मग त्याला समजवलं गेलं की ते चालत नाहीये. हा क्रिकेटचा इतिहास आहे. सवयते आपण मॅच कडे डेरी 11 त्याच्या मुलाच्या नावाने संघ खेळतोय. पर चौकसन हम कहते हैं ना भाई कि पानी बड़ी अजीब चीज है. अगर गर्म हो तो जला के मारता है, ठंडा हो तो जमा के मारता है, न हो तो प्यासा मारता है और ज्यादा हो तो डुबा के मारता है. हे पाणी आहे. इथे तहान भागवताना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये एक मॅच कडे वळतोय. धावा स्कोर कार्ड म्हणून वरती तुम्ही अनेक वेळा बघितलं असेल ना पाणी कुठे कुठे मिसळावं आणि पाणी कुठे कुठे काय काय करावं. नाही ते संगतीचे परिणाम आहे. आपण बघतोय की दुधामध्ये मिळवल्यानंतर दुधाचा दर्जा त्याला प्राप्त होतो आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये मिळवल्यानंतर त्याचा दर्जा प्राप्त होतो. संगत आहे. वळूया मॅच कडे. हवाय स्कोर कार्ड वरती 6 म्हणून म्हणजे ट्रॅकवर निघून झालाय. आपली ती मॅच निकुंज तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतील. समोर आपण साहिलला बघतोय. ओ फ्लाय स्लीपला चेंडू कॅरी झाला होता. डायरेक्ट हिट्स टीम डॉट बॉल आलाय. दुहेरी मनस्थितीमध्ये खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. अतिशय चांगली मॅच पहिल्या षटकामध्ये अधिराज्य गाजवलं प्रीतमनं आणि तदनंतर विचार करायला लावलाय बॅटरला की कुठल्या क्षणी तुम्ही बॅटचा पैस ओपन करणार. निश्चितच खूप चांगली गोलंदाजी पुन्हा निकुंज
साईड ऑफ स्टंपचा चेंडू अवेद बॉल खेळायचा होता बॉडीपासून खूप लांब अक्रॉस पद्धतीने चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षक निशांत वनमाईच्या हातामध्ये खूप चांगला पैकी गोलंदाजी हाताळतात धैर्य 11 बिरवाडी धैर्य म्हटलं की विनोद पाटील यांचं सुपुत्र त्याच्या नावाने संघाने घेतलेलं आहे जबरदस्त काम आजच्या दिवसात त्यांच्याकडनं बघायला मिळते ओ इथे पण दोन्ही हात खुणावतात दिसते व्हाईट बॉल चेंडू पडण्याचा थोडासा ब्रेक झाला बाहेर निघाला आणि इथे अवांतर धावांची धावसंख्या 1 वाढते धावसंख्या होती ती 7 धावा आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये फक्त 9 धावा ही कमी धावसंख्या बघितली गेली कालच्या दिवसात पण तो देखील संघ विजयी झाला कारण तिकडे प्रीतम आपण बघितलं प्रेमित राहून ह्याने 49 धावा काढल्या होत्या भव्य बरोबर काय पार्टनरशिप बघायला मिळाली होती चेंडू टटवला इंडिया मोठा दटपण साईड लागेल एक फलंदाज बघत नाही की याच्या पद्धतीने माझ्यावर जबाबदारी काय दिली प्रत्येक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतात आणि हे जबाबदारी करत असताना हे 11 बिरवाडी संघ गोलंदाज तुम्हाला बघायला मिळत आहेत पण ज्या गोलंदाजाचा पाहायला मिळतोय फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत आणि आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपले गोल्डन मॅजिक फिंगर हर्षित करत आहेत मॅन फ्रॉम सरावडी चांगलं बरं काय सर त्यांच्या माध्यमातून चांगली अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आपले मॅन्युअल स्कोरर हर्षित तुझेही आम्ही अभिनंदन करतो एक चांगलं काम सातत्याने बघायला मिळते न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कृतिक मैदानाच्या आतमध्ये थोडस प्रेशरवाला ड्रामा इथे फलंदाज महत्वाचे फलंदाज डगआउट मध्ये बसलेले आहेत टेन्शनचा माहोल आहे आणि या टेन्शन भर या माहोल मध्ये इथे आपला क्लास दाखवावा लागेल कृतिकेला कहते खराब समय वो तराजू है जहां पर अपने इंसानों का वजन हमें पता चलता है कि कितना वजन है हमारे प्लेयर में आणि तेच इथे बघायला मिळणार आहे कृतिक दाखल होत आहेत समोर ज्यांनी एक चौकार मारलाय ते फलंदाज आपल्याला सौरव बघायला मिळतात क्रमांक आपण बघितला नुकताच 4 लागलेला आहे सर थोडीशी कठीण स्थिती आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये निश्चितच अजित कठीण परिस्थिती आहे आता म्हणतात ना कठीण समय येता कोण कामास येतो अशा पद्धतीने अशा परिस्थितीत ज्या बॅटर चांगलं काम करतो ना तो विश्वास राहतो आणि मग प्रख्यात म्हणजे वर्षभर तुमच्या नावाची चर्चा तुम्हाला बघायला मिळते मोठी जबाबदारी आहे दोन्ही फलंदाजावरती निकुंज पुन्हा मार्गस्थ होतोय हो पुन्हा हवेमध्ये चेंडू अपेक्षा इनसाइड आउट खेळला चेंडू निघून जाईल रिझनला इथे बघा शतक खूप दूरवर पळत गेले पण चेंडू होतो सीमा पलीकडे 4 धावा एक आत्मविश्वास भरलेला चौकारकडे ह्याने देखील आल्याला पहिल्या चेंडू चौकार मारला तर कुठेतरी या फलंदाजाचं मनोधैर्य तुम्हाला चांगलं उंचावताना बघायला शॉर्ट ऑफ चेंडूला बॅकफुटला गेला चेंडूला केलाय ऑफटाईव्ह आणि चेंडू सरळ निघून गेला डीप लॉक रिझनला 4 धावा सतोडचा टॉस झाला चेंडू आणि जसा टॉस झाला चेंडू त्याला खूप चांगल्या पद्धतीने खेळला गेला मिडअपच्या शॉर्ट मिडअपच्या डोक्यावरनं चौकार आला चांगला प्रयत्न अटेम आपल्याला साईजचा बघायला मिळाला प्रथमेशला सांगते तू ट्राय करायला हरकत नव्हती परंतु बघूया धावसंख्या 4 ने पुढे जाईल 11 रन्स ऑन स्कोर कार्ड चांगली बॅटिंग बघायला मिळते कृती चांगली झाली खांद्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न आहे व्हाईट बॉल सकवाला अतिरिक्त चेंडू धावसंख्या 12 वरती पोहोचवते बूंद बूंद से कहते कि सागर भरता है कहते कि बारिश की बूंदे भली छोटी क्यों ना हो वो अगर लगातार गिरती है तो नदी का भाव बनती है वैसे छोटे छोटे प्रयास की जीवन में निरंतरता लाती है निश्चितच छोटे छोटे प्रवास तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही बनवण्याचं काम करत पुन्हा प्रेक्षकाला पुढचा चेंडू ऑफ जबरदस्त गोलंदाजी दिला गेलाय निश्चित ऑफच्या खूपच बाहेर चेंडू होता पंचाला वाईट घोषित केलाय इथे बघत असताना थोडस सोयर मारा बघायला मिळतोय जिथे कुठेतरी आपण विकेट घेतल्यानंतर अंकुश निर्माण केला पण इथे 3 चेंडू वाईट टाकले आणि 3 चेंडू वाईट टाकल्यामुळे काय झालं माहितीये का बॅटिंग कक्षाची धावसंख्या न बॅटिंग करताना चांगली आणि हे कुठेतरी चांगलं गरजेचं आहे कारण तुमचे 4 विकेट थांबून गेलेत दोन्ही बॅटर पहिल्या चेंडू चौकार म्हणून खेळत आहेत आणि इथे बघ फिल्डिंग टीमने घेतलाय का ओके फिल्डिंग टीम डीआरएस घेतलाय बघा व्हाईट बॉल साठी फिल्डिंग टीमने घेतलाय या पंच जे तिसरं पंच राकेश राऊत बघतात आणि त्याने जजमेंट दिलं जाईल अतिशय सुंदर दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात याच मैदानावर एप्रिल कालावधीमध्ये सरकार ग्रुप तर्फे 1 लाखाची डे नाईट स्पर्धा बघायला ओपन असेल त्यानंतर बाकी तुम्हाला केपीएल कुणबी प्रीमियर लीग खेळता येईल अशा पद्धतीच्या अनेक मोठ्या मॅचेस आणि पुन्हा एकदा पालघर तालुका प्रीमियर लीग पीटीपीएल पालघर तालुका प्रीमियर लीग याच मैदानावर खेळू देईल अशा 3 मोठ्या म्हणजे एप्रिल मध्ये क्रिकेटचा धमाका आपण राजे दिस इज अ व्हाईट बॉल म्हणजे फिल्डिंग कक्ष तुमचा डीआरएस आज संपलेला आहे 13 धावा फरकावर लागल्या जातात एक धावाने कावाने 2 अतिशय सुंदर चौकार दोन्ही बॅटरच्या बॅटिंगून पहिल्याच चेंडूवर बघायला मिळाले
8 फलंदाज आहेत. बघूया 8 फलंदाजापैकी कोणते फलंदाज 2 क्लिक होतात, कशा पद्धतीने धावसंख्या उभारतायत. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू ठेवलाय आणि इथे होतं विकेट पतन. 5वा गडी बाद झाला. कोणताही खेळाडू जबाबदारी घेत नाही हो. आई बाबा लग्न करतात तर तेव्हा लग्न करून संसार करायचा, संसार करून मुलं मला ठाट असते, खानदार वाजवायचं असते. तशा पद्धतीने मैदानावर धावा करून समोर संघासमोर मोठं आव्हान उभं करायचं असते. हे कुठेतरी विसर पडलाय असं मला वाटतंय. न्यूमॅन सुहास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. थोडासा प्रेशर कन्वर्ट केलाय तरी 11 बिरवाडी संघानं. 5 गडी बाद धावा स्कोर कार्ड वरती 13. षटक क्रमांक आपण बघतोय ते म्हणजेच दुसरं धावा, म्हणजे स्कोर कार्ड चांगला आहे असं म्हणायला हरकत नाही. 13 धावा, परंतु 5 विकेट. कुठेतरी थोडस बॅटिंग टीम कट झालेलं प्रेशर. सुहास ठाकूर न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं. खऱ्या अर्थाने सुहास ठाकूर एक सुवर्ण संधी निर्माण झालाय. का मला क्रिकेटमध्ये ओळख दिली गेली, त्या खेळातली एखादी खेळ जरी आज जर त्यांनी केली ना, तर खऱ्या अर्थाने सापडलेल्या संकटात सापडलेल्या संघाला बाहेर काढण्याचं काम तुम्ही केलंय. अनेक वेळा त्यांच्याकडनं असं होताना पाहिलं, पण ज्यापर्यंत गोलंदाजीची लय बघायला मिळते ना, खूप कठीण काम होऊन बसलाय. पण जबरदस्त बॅटिंग करताना अभाव खोटी असो, अनेक स्पर्धा असो, नामांकनामध्ये मोठं नाव करताना सुहास ठाकूर नावाचं वादळ हे तर बघूया कशावर खेळते. अतिशय सुंदर पद्धतीचं कव्हर ड्राईव्ह तुम्हाला बघायला मिळाला. पहिला चेंडू आत्मविश्वास बघायला मिळतोय. एक धावसंख्या होते मराठी 15-14. 2 षटकं संपली, 14 धावा, 5 गडी बाद. धावा ठीक आहेत, पण ते बाकी 5 गडी तंबूत गेलेत नाही जमेचे. पण आता बाकी या 2 फलंदाजाला थांबावं लागेल. अक्षरशः 30 ते 40 धावाची भागीदारी करून कुठेतरी 4 ते 5 षटकं विकेट नसता त्याला खेळावं लागेल. चांगली गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये वर्चस्व राहिले धैर्य 11 बिरवाडी संघाचा. आता नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करतील की पहिलं षटक ज्याने हाताळलं त्याच गोलंदाजाला पूर्ण शांत आहेत. तर स्ट्रॅटेजी क्लिअर आहे. जे प्रेशर आहे बॅटिंग टीम कडे ते आम्ही तसं ठेवण्याचा प्रयत्न करू. आणि ज्याने 3 धक्के दिले तोच गोलंदाज प्रीतम. गोलंदाजी ट्रॅकवर सुहास ऑन स्ट्राईक. 14 रन लॉस ऑफ 5 विकेट. लास्ट शेवटची मॅच आपण बघतोय. बघूया प्रीतम आलेले आहेत, ज्यांनी पहिली मॅन ऑफ द मॅच घेतली आजच्या दिवसातील. जबरदस्त कामगिरी केली आणि तदनंतर त्याला मिळालेला आत्मविश्वास त्याने संघाच्या विजयामध्ये परिवर्तन केला. तोच प्रीतम. समोर आपण सुहासला बघतोय, एक लेजंड खेळाडू आहे, दोन्ही लेजंड खेळाडू. पहिला चेंडू हो, यावेळेला फक्त दिशा दिली, पिच केलंय. चेंडू जातोय सुपर कव्हर्स मध्ये. धावसंख्या 1ने पुढे झाल्याने पोहोचते, ती म्हणजेच 15 रन. सुहास या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करते, ज्याला आपण लाईफलाईन म्हणतो क्रिकेटची. तिला स्टार्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आणि त्यांनी 2 चेंडूवरती 2 धावा घेतलेले. निश्चितच खऱ्या अर्थाने तशीच बॅटिंग करावी लागेल. विकेट पुढे छापून ठेवायला लागतील, कारण 2 षटकामध्ये तुम्ही 5 गडी बाद केले. धावसंख्या होती मराठी 14 त्या काळात. आणि आता सुहास आला तर सुहासचे दोन्ही शॉट अप्रतिम कव्हर ड्राईव्ह तुम्हाला बघायला मिळाले. आणि हाच तो फलंदाज डावखोर याच्याकडून आज खूप मोठी जबाबदारी आल्याला पहिला चेंडू चौकार त्याच्याकडून डीप लॉंग ऑफ द रिझनला बघायला मिळालं. कशा पद्धतीने बॅटिंग करतोय, कारण इथे गरज आहे 30 ते 35 धावाची भागीदारीची. आणि कशा पद्धतीने दोन्ही बॅटर पुढे संघ खेळतात. पुन्हा एकदा प्रीतम मार्गस्थ होतोय. अक्रॉस पद्धतीने ऑन साइड चेंडू टटवला, चेंडू गेला डीप मिडॉनच्या रिझनला. इथे बाकी फील्ड इन थ्रो करते, 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने जी फलकावर धावसंख्या होते ती 16 धावा या फलकावर लागल्या जातात. 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. स्ट्राईक रोटेट करत आहेत, मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आहेत. विकेट थांबवावे लागणार आहेत. आणि प्रीतम लेंथला मेंटेन करताना एक सीवी गेंदबाजी ज्याला म्हणतो. पुन्हा एकदा स्केअर ऑफ द विकेट आपण बघतायत, कट केलाय. पॉइंट मध्ये डीप मध्ये फील्ड केलं जाईल. 3 चेंडूवरती 3 धावा आहेत. कुठे थोडासा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न आहे. स्कोररला थोडंसं बिझी ठेवतायत. सिंगल डबल कडे कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये वेळ असणार आहे त्यांच्याकडे मोठे फटके खेळण्याचा आणि त्याचा पाया इथे सक्षम करण्याचा प्रयत्न आहे सरजी. निश्चितच ऍब्सोल्युटली गुड. तुम्ही खूप चांगलं वर्णन केलं. तसाच ते पाया करतात. 3 चेंडू 3 धावा ऍब्सोल्युटली प्रत्येक चेंडू बॅटवर लागला. आता डावखोरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. प्रीतम मार्गस्थ होतोय. हेच घेतला थर्ड मॅच चेंडू निघून जाईल का, फीट 1 धाव ही पूर्ण तुम्हाला बघायला मिळते. आणि एका धावानेशी जर विचार केला धावसंख्या 1ने पुढे सरकताना 18 धावा या फलकावर बघायला मिळतात. संध्याकाळचं सत्र आहे. 50-60 धावा जरी झाल्या तर खूप चांगल्यापैकी धावसंख्या मला बघायला मिळेल. आपण बघितलं 60 धावा करताना देखील गौतम अकरे सारखा मोठा फलंदाज असताना त्या 60 धावा तुम्हाला चेसेबल करता आलेला नाहीये. जबरदस्त क्रिकेट मॅच. बोईसर प्रीमियर लीगचा आजचं 3रा दिवस
आपण बघत आहात आजच्या दिवसातला शेवटची मॅच आणि इथे जो संघ विजय होईल ना तो संघ आम्हाला 6वा संघ सुपर 8 मधला बघायला मिळेल. पुन्हा प्रीतम मार्ग असतो ते सुहास ठाकूर सारखा मोठा फलंदाज समोर आहे. एक लिजंड अनुभवी ब्रँड फलंदाज म्हणजे ज्याला म्हटलं जाते. हा हा इथे बाकी शॉट लागलाय झेल होते की बघा आणि मला वाटतं इथे झेल सुटला आणि सुटकार दिला की काय. 6 धावा आहेत. नो डाऊट. बघा चेक करा ना डाऊट चेक करा. खेळाडू काय आहे सांगा ना. ओके. 6 धावा षटकार तुम्हाला बघायला मिळतात. 4 आहेत. चार धावा. चान्स होता बघू हा चान्स सोडलाय किती महागात पडेल आणि या फलंदाजाला जीवदान दिल्यानंतर असंख्य मैदानं गाजवण्याचं काम या खेळाडूने केलंय. पुन्हा एकदा आपल्या शेतकऱ्याला पुढचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतात. इथे बघा ऑलसाईड ड्राईव्ह केला एकदा तुम्हाला बघा चेंडू गेला मिड विकेटच्या रिझनला. इथे बघा शेतक सोडून जबरदस्त फिल्डिंग पिकअप अँड थ्रो वॉट अप फिल्डिंग काय जबरदस्त धावत आला चित्राप्रमाणे ना चेंडू धावत आला आणि खरं खरं त्याला टायगर म्हणून ओळखलं जातं. त्याचं पेट नेम काय टायगर. तुम्ही तारापूरमध्ये टायगर म्हटलं की कांबोळ्यामध्ये म्हाताऱ्यापासून तरुणापर्यंत नेऊ शकतो तशा पद्धतीने आलाय हुकमत गाजवलाय आणि असंख्य स्पर्धा गाजवताना बघितलं. त्याची एक स्पर्धा स्वच्छरा युवा चषक जी 2 लाखाची स्पर्धा आपण 2017 मध्ये केली होती. आमचे आदरणीय पिंटू भाऊ म्हणजे स्वराज ग्रुपचे मालक त्यानंतर मुक्ती भाऊ आणि एका साईडला बॉब यांनी ती केली होती म्हणून स्वरा युवा चषक दिला गेला. तिथे उस्मान पटेल यांनी फायनल जरी मारली ते नीरज पाटील संघ फायनलला 7 धावांनी हरला होता. 103 धावा विजय करण्यात येण्यासाठी असताना हा टिकर आणि प्रीतम बारी यांनी 3 षटकात 52 धावा खेळी करता उस्मान पटेल हा मांडला होता. तेव्हाच उस्मान पटेल सांगितलं होतं प्रीतम बारी बद्दल की ये बंदा आगे जाके कुछ बनेगा आणि तोच प्रीतम बारी आज आपल्याला मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना बघायला मिळतोय. असे नामवंत क्रिकेटपटू हे आम्हाला पालघर तालुक्या आणि पालघर जिल्ह्यात दिलेत. आता बाकी मोठी जबाबदारी आहे. निकुंजला पुनश्च बघूया निकुंज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. आतापर्यंत विचार केला 3 षटकं झाले धावसंख्या झाली ती 23. 3 रन्स ऑन स्कोर कार्ड. निकुंज गोलंदाजी ट्रॅकवर आहे. समोर सुहास चौकार आलाय. आत्मविश्वास वाढलाय. बघूया निकुंजच्या अगेन्स्ट कशी बॅटिंग करतील. स्विच हिटचा टीम बघायला मिळाला इथे. बॉल आलाय. स्कोर 123 लॉस ऑफ 5 विकेट. इथून मात्र संघाला सावरण्याची भूमिका आहे दोन्ही फलंदाजाकडे आहे. तर धैर्य इलेव्हन बिरवाडी संघाने जो प्रेशर बनवलाय त्याला तसाच कायम ठेवण्यासाठी संघाचा आयकॉन खेळाडू गोलंदाज निकुंजला मात्र बोलवले गोलंदाजी ट्रॅकवर. निश्चितच 23 स्तरावर गोलंदाजी टाकण्याचं काम करतो. सुपर क्वालिटी गोलंदाजी सगळं फुटचा चेंडू ठरलाय. मीठ लावलाय किती महाग हा फलंदाज असा आहे चारही बाजूला खेळणारा परिपक्व ऑफसाईड ऑनसाईड ऑनसाईड स्ट्रेट ड्राईव्ह टॅप फुल ड्राईव्ह प्रत्येक खेळण्यात मालक असणारा सुहास नावाचा फलंदाज बघायला मिळतो. भाऊ 40 जरी झाला ना तरी वडिलांच्या मुलं काय सांगतात बाप तो बाप होत आहे तशा पाहिजे बॅटिंग बघायला. पावसाळ्यामध्ये लोक चिखलामध्ये असतात पण याच्या ओट्यावर बॉल टांगलेला असतो. बॅट घेऊन नॉकिंग करत असताना काम तो बघायला मिळतो. असा हा फलंदाज क्रिकेट वेळ म्हणून त्याला वावत जाते. आज बाकी जबरदस्त बॅटिंग आपल्या संघासाठी करत असताना गुड फिल्डिंग असं म्हणतात ना. कधी कधी मी काल म्हटलं की ग्रहण लागलं म्हणून आलेवाडी संघाने 10 झेल सोडले आणि 120 धावा काढल्या. पण आज बघायला चेंडू कोणाच्या पाठीमागे लागला तर क्रिकेटमध्ये बघायला मिळतं. काल देखा अक्षर पटेलच्या मागे चेंडू होता पण अक्षर पटेलने काय क्लास दाखवला. सुपर फिल्डिंग आणि त्याच्या फिल्डिंग क्षेत्रक्षणामुळे भारत तो सामना जिंकू शकलाय. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड आपण बघताय. चांगले बॅटल बघायला मिळते. षटक क्रमांक 14 मार्ग असतं. थोडस मोमेंटम बॅटिंग टीमकडे येते असं वाटत आहे आणि त्याच्या मागे सुहासचा रोल चांगला आहे. निकुंज तयार होताना लेफ्ट हँड बॅटर सौरभसाठी 28 वरती स्कोर थांबला गेलाय. षटक क्रमांक 4 मार्ग असताय. चौथा चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी येते. ऑन साईडला प्रोटेक्शन दिले गेले. डीप काव करणार आहे. मिड विकेट आहे. डीप अकोट स्क्वेअर लेग आहे आणि त्यानंतर ऑफ साईडला आपण बघितलं लॉंग पण एक्स्ट्रा कव्हर अशी फील्ड अरेंज केली गेली आहे. 38 सर्कलमध्ये आपण बघितलं शॉर्ट थर्डमॅन आहे. शॉर्ट गली आहे. शॉर्ट पॉईंट आहे. शॉर्ट सुपर कव्हर्स असं फील्ड सेट केले आणि शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू लीग पहिलीला आपल्याला बघायला मिळतोय. पुणे लॉंग ऑफचा खेळाडू लॉंग ऑनला आलाय. लेफ्ट हँड बॅटरसाठी 4 खेळाडू बाउंड्री लाईन जवळ प्रोटेक्शन देताना. निकुंज तयार.
ऑप्शनच्या बाहेर टाकणारे चेंडू आणि काय निशाण यांची किपिंग आहे. एक्सलेंट, सुपर अँड मॅग्निफिसंट. अन्यथा चौकार आला असता. स्कोर थांबलाय तो म्हणजेच 28. निश्चितच खूप सुंदर गोलंदाजी हाताळतात दोन्ही गोलंदाज. तुम्ही बघितलं प्रीतम आणि निकुंज, एक अब्सोल्युटली गुड बॉलिंग आणि खऱ्या अर्थाने बॉलिंग साईड खूप मजबूत आहे. पण जर विचार केला तर बिरवाडी संघाची पुन्हा आपण केला पुढचा चेंडू. चेंडू बनवला, चेंडू निघून मिळाल्यात आणि या निश्चित संघात उंचावेल आणि उंचावेल. 6 वरून होती ती. कुठेतरी म्हटलं होतं माझ्या पाठीमागे बसले की 60-65 धावा झाल्या. आमच्या आलेवाडी गावचे उपस्थित सतीश भाऊ आम्हाला बघायला मिळाले. मनसेचे प्रखर कार्यकर्ते आहेत. जबरदस्त काम करत त्याला चेंडू पोचवा जुना. त्यांची देखील खूप मोठ्या टुर्नामेंट आवर्जून मी 1 मेला त्यांच्या गावात सातत्यपूर्ण 7वं वर्ष आपण महाराष्ट्र दिन साजरा करतात आणि त्यांची एक प्रतियोगिता खूप मला आवडते. काय असतं माहितीये का, तुमचं नाव मनात एक बॉक्स करतात. महिलांसाठी घड्याळ असतात, महिलांसाठी पैठण असते, मुलांसाठी बूट असतात आणि ज्या महिलांना ते बक्षीस ताकद दिलं जातं. पण ते एक अट असते की त्या महिलांनी बॉक्समध्ये नाव टाकलं तर जेव्हा तुमची चिठ्ठी निघते ना तेव्हा तुम्ही मैदानामध्ये असायलाच पाहिजे. आणि म्हणूनच 1000 ते 1200 महिला संध्याकाळच्या सत्रामध्ये बक्षीस समारंभात तुम्हाला त्यात आलीवडच्या मैदानावर बघायला मिळतात. असे सुंदर आयोजक आपल्याकडे बघायला मिळतात. असं जरा प्रेम करा. प्रेमाचे अनेक उपाय असतो. ते प्रेम म्हटलं की फक्त आय लव्ह यू बघा द्या. मामा भाज्याचं प्रेम आहे, आजीबाचं प्रेम आहे, नातवंडाचं प्रेम आहे, आई मुलीचं प्रेम आहे, मित्राचं प्रेम आहे. किती मोठे सुदामा श्रीकृष्णाचं किती मोठं ऐतिहासिक प्रेम तुम्हाला बघायला मिळेल. ना गरिबी ना अमिरी असे अनेक प्रेमाचे बघायला. ते क्रिकेटच्या प्रेमात तुम्ही पडलात आणि सुंदर मैदान इथे साकारला गेलाय. जबरदस्त मॅच इकडे पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच आपण प्रेमाबद्दल बोललात. प्रेम हे लहानपणी मोफत मिळतं, जवानीमध्ये ते कमवावं लागतं आणि म्हातारपणी मागावं लागतं. ही प्रेमाची व्याख्या. बघूया मैदानामध्ये जाऊया. स्कोर कार्ड वरती धावा आहेत. आणि अजित तुझ्याबरोबर जेव्हा मी बसतो ना, तू म्हणा, प्रमोद म्हणा, संदीप म्हणा, यांच्यावर समालोचन करताना एक वेगळी धुंद बघायला मिळते. ही क्लास जेवढं कौतुक करा तेवढं कमीच. हो, गुड शॉट सिलेक्शन. चेंडू वेगानं ट्रॅव्हल झालाय. टीप गलीमधनं चेंडू जाईल मधनं सीमारेषेच्या बाहेर. कहते हैं कि जो गिरते हुए को थाम ले वही सच्चा इंसान है, जो तूफानों का रुख मोड़ दे वही सच्चा जाबाज है. इस जाम में दर्द तो हर किसी को होता है, मगर जो दर्द को बांट ले वही सच्चा हमदर्द होता है. मेरा टीमचा हमदर्द म्हणून पुढे येतोय. जसं की 4 ने फ्लाय झाले. चल पाणी घेऊन जायचं तर ती जावा स्कॉट मध्ये घेऊन जायचं आहे. जाऊ शकतो आपण डायरेक्ट, कारण इथे तसं नियमावली ठेवलेली आहे. खेळाडू जाऊ शकतोय. जबरदस्त मॅच मैदानाच्या वेळी खऱ्या अर्थात तुम्हाला बोलून एक भागीदारी करायची गरज होती आणि ती भागीदारी इकडे बघायला मिळते. असं म्हणतात ना, संसार थाटायला नवरा बायको ट्रेनिंग बघावं लागते, गरिबीतून मुलाला शिकवावं लागते. मुलं शिकले की डॉक्टर वकील होतात, मग गावातून चर्चा होते काय मुलं शिकली हो. तशा पद्धतीचं आज या 2 बॅटरची चर्चा देखील मैदानामध्ये केली जाईल. ज्या पद्धतीने कठीण समयामध्ये 5 गडी बाद झाले होते आणि 5 गडी बाद होताना पॉवर प्ले मध्ये धावा झाला होता. पण खऱ्या अर्थाने बाकी सुहास आणि हा डावखुरा फलंदाज जो त्याने खऱ्या अर्थाने खूप चांगलं पाहिजे धावसंख्या सौरभ त्याचं कौतुक करावं होतं मीच. तर 38 धावा झाल्यात. अजून देखील 12 चेंडू बाकी आहेत. चांगली सुरुवात नव्हती, पण आता एकंदरीत तुम्ही विचार केला तर चांगल्या स्थितीत आहात. इथून 2 षटकात तुम्ही 25-26 धावा काढल्यात. एक चांगला फायटिंग स्कोर तुम्ही करू शकतात. खऱ्या अर्थाने सुहास जबरदस्त बॅटिंग करतो तुम्हाला बघा आणि डावखुरा परत सौरभ वॉट अ क्लास. आज जबरदस्त भूमिका पार पाडतोय मैदानावर. आणि पहिल्या चेंडूवर चौकार लागला ना, आत्मविश्वास जुळवला आणि सुहास आल्यानंतर सुहास चेंडूवर कव्हर तिथून टायमिंग जुळवला. म्हणजे आत्मविश्वास माणसाचा करी होतो की जे आपण मनामध्ये मागतो ना पहिल्याच वेळेपासून मिळते तसं बघायला मिळतो. जबरदस्त क्वालिटी क्रिकेट. ज्या पद्धतीने दोन्ही गोलंदाजांना मी कौतुक करेन, एका साईडला निकुंज आणि एका साईडला प्रीतम, या 2 गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली ना, अफलातून गुड स्पेल. आजच्या दिवसाला कौतुक करावं लागेल स्पेल बद्दल. सन्युमान साईश येतात गोलंदाजी ट्रॅकवर. मोमेंट थोडंसं मिळाले. कहते हैं कि 5 साल का लड़का खिलौने ढूंढता है, 18 साल का लड़का सोचता है गर्लफ्रेंड मिल जाए, और 30-22 साल का लड़का सोचता है कि नौकरी अगर मिलता है तो अपना चल जाएगा. 30-35 साल का युवक चाहता है कि अपने को स्थिरता चाहिए, लेकिन बीच मैदान में जाने वाला खिलाड़ी सोचता है कि मुझे मोमेंटम चाहिए, और वो मोमेंटम मिल रहा है. पूरी चेंडू हो उलटा असा ड्राईव्ह केला ऑन साईडला. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि पोहोचते ती 39. मागच्या 2 षटकामध्ये सर 24 आलेले आहेत. थोडंसं मोमेंटम बॅटिंग टीमकडे शिफ्ट झालेलं आहे. इथून धैर्य इलेव्हन सांगेल की कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असेल आणि सौरभ आणि सुहास यांचा प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा कशा येतील. निश्चितच 11 चेंडू उरले. 11 चेंडू मध्ये किती धावा येतात, पण ज्या परिस्थितीतून या 2 संघांनी सावरलाय ना, ह्या बॅटरचं मनापासून कौतुक. डावखुरा फलंदाज एका साईडला सौरभ, उजव्या साईडचा फलंदाज सुहास ठाकूर. हे जे आपण बघत असतात खरंच क्रिकेटचा पितामह तुम्ही म्हणतील तर मला हरकत नाही. तशा पद्धतीचा फलंदाज बघायला मिळतोय. 11 चेंडू शिल्लक आहेत
आणि शाही ठाकूर नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग हे खेळाडू इतपैकी 4 साईड ऑनला बघायला मिळतात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, चेंडू फसलाय, हवेमध्ये गेलाय, मोठा फटका मारत होता, इथे खेळाडू जातोय. नाही, निकूच कॅच सोडणार नाही. नो ड्रॉप, जबरदस्त कॅच पकडणार. कारण ते लहानपणी ड्रॉप म्हणून खूप लहानपणी बालकडू पिलेत, तशा पद्धतीचा हा जो आहे झेल पकडणारा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. जबरदस्त कॉम्बिनेशन, खूप चांगला जिद्दी खेळाडू हा तुम्हाला बघायला मिळाला. आणि हल्लीच्या काळामध्ये बिरवड्याचे खेळाडू जो विचार केला ना, तर बिरवड्याचे खेळ खूप वेगळ्या दर्जाचे बघायला मिळतात. जिथे जिथे ओपन स्पर्धा होतात तो क्वार्टर, सेमी, फायनल पर्यंत जाण्याचं काम ते अनेक वेळा करत. नुकताच तुम्ही वाटत समालोचना होते साखरेला, तिकडे त्याने फायनल मारली. आम्ही 1 लाखाची स्पर्धा केली, आमदार जिल्हा प्रमुख चषक, हिलेश भाऊ शाखा प्रमुख, भाऊ सातपुडे आयोजित, तिकडे देखील त्यांनी सेमीफायनल पर्यंत भरारी घेतली होती. मोठमोठ्या संघाला पराभव केला. आता बाकी न्यू बॅटर जातो आणि याच्याकडे देखील क्षमता आहे बॅटिंग करण्याची. आणि या बॅटरचं नाव आहे ते पार्थी, क्षमता आहे. मी मला वाटतं 1 ते 2 वेळा त्याच्यावर समालोचन केलाय, चांगली बॅटिंग केलाय. पण इथून बघूया कशा पद्धतीने सुहासला किती स्ट्राईक देतात आणि सुहास कितीपर्यंत धावू शकेल, उभारतो हे पाहणे गरजेचं आहे. पण आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी साहिल ठाकूर यांनी पहिलाच मोठा झटका दिला. डावखोऱ्या डेंजरस बॅट्समनला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. न्यूमॅन पार्थ येते आणि विकीने म्हटलं होतं की पार्थ मागच्या मॅच मध्ये तितका चांगला खेळला नाही, इथून त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे. आणि विकीचे शब्द जरी तिथे खरे ठरले तर मॅचला मजा येईल. बघूया गोलंदाजी ट्रॅक बघायला मिळतात. समोर साईश आहे, एक सेट बॅटरला माघारी पाठवलंय आणि 5 मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढील चेंडू, ब्लाइंड शॉट खेळण्याचा पवित्र होता, डॉट बॉल. महाभारताची चर्चा होते, अर्जुनाला श्रीकृष्ण पार्थ म्हणून संबोधतात सर. निश्चितच महाभारतामध्ये काम होतं, तुम्ही बघितल्याचे अभिमन्यू चक्रीमध्ये का फसला हे नंतर चेंडूत सांगितलं मी तुम्हाला का फसला, त्याने चूक ऐकलं. पण बाकीच एक जे होतं ना ते ऐकलं. अशा पद्धतीने चक्रव्यूहमध्ये सांभाळलेला संघ हा तुम्हाला बघायला. पुण्याच्या आपला पार, हो इथे बघा पिचिंग खूप बाहेर झाला आहे. पंच खुणा होता. दिस इज अ व्हाईट बॉल, अशी तशी व्यवहार आहे मुख्य पंचाच्या भूमिकेत तुम्हाला बघायला मिळतात. जबरदस्त अंपायरिंग आणि अंपायरिंगची चर्चा बोईसर भागात नव्हे तर अनेक ठिकाणी करतात की अंपायरिंग कैसे होणे चाहिए, बोईसर प्रीमियर लीग जो आप देख रहे ना ऐसे होणे चाहिए. बरोबर जसं लोक वॉचिंग करतात, चांगला चर्चा बघायला मिळते. खूप चांगली पंचगिरी इथे तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा साईश आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतोय. रिव्ह्यू घेत आहे, चला वाईटचा रिव्ह्यू घेतात. बॅटिंग टीमने घेतलाय, बघूया कशा पण डिसिजन जातोय. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. खूप सुंदर पद्धतीचं क्रिकेट गाजवलं आज. बाकी मनीष आमच्या सालवरचे खुश दिसत आहेत, कारण गतवर्षी देखील ते क्वालिफाईड होता वाटतं. यावर्षी दोन्ही अटलेटचा सामना आणि दोन्ही चेस करणारा एकमेव संघ तुमचा साई सॉफ्टवेअर. 82 धावा तुम्ही चेसेबल केल्यात, तब्बल 1, 2, 60, 70 नव्हे. जबरदस्त कमबॅक केलं तुम्ही. खऱ्या अर्थाने चांगला खेळ तुम्हाला बघायला मिळाला. मनीष तुझं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. सालवड संघासाठी नव्हे तर क्रिकेटसाठी आयुष्यभर आणि मित्रता जपणारा हा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. जाऊया डीआरएस घेतलाय, धक 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 असं तिकडे बघायला मिळतंय. अतिशय मोठी रंगतदार लढत, खूप चांगलं आयोजन कमिटीचं मनापासून कौतुक करावं तेवढं कमी. बॉल जरा स्पीडअप करा. व्हाईट बॉल ऑफच्या खूपच बाहेर गेलं, पंचाने बघितलं आणि व्हाईट बॉल दिला गेला. डीआरएस घेतला तर चांगला निर्णय बघायला मिळतोय. आणि म्हणून जर तो एक डीआरएस ठेवला गेला, हो कधी कधी पंचाकडे देखील चुकी होत असते. त्या चुकीसाठी तुम्हाला असतं की दिलं नाही, त्याच्यापेक्षा एक डीआरएस ठेवला गेलाय. चांगलं नियोजन, चांगलं आयोजन, खूप चांगलं रूल प्रिकॉशन केले जात आहेत. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 41, 41 धावा झाल्यात. सुहासला किती स्ट्राईक केले आणि सुहास किती धावा जमेल ही जमेची बाजूकडे बघायची आहे. कारण आता जो सुहासच्या बॅटवर प्रत्येक बॉल बॅटवर लागतात. रिव्हर्स स्विपचा अटेम्प्ट देखील चांगल्या पद्धतीने कन्वर्ट केलं आणि इथे गरजेचं आहे की त्यांना जास्त वेळ स्ट्राईकवर आणण्याची. आतापर्यंत साईश ठाकूर नावाचा गोलंदाज जो बघतो, अप्रतिम गोलंदाजी हाताळताना हा आगरी समाजाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. जबरदस्त कमबॅक अष्टपैलू खेळाडू म्हणून काम करतोय. स्लो मोड चेंजू टाकला, नकल गेम बघायला मिळाली, पण तेवढ्याच चांगलं हुशारीपणे खेळून काढलं. 1 धावा बघायला मिळाली, चालेल 1 धावा समाधान होते. माझ्यावर स्ट्राईकवर माझा मोठा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो, जो धावा करण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावर आहे. आणि खऱ्या अर्थाने 5 बाद गडी झाल्यानंतर ज्या पद्धतीने संघ सृष्टीत आणलाय, खऱ्या अर्थाने 2 मी पर्यंत कौतुक करेन. पण ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलंय ना या संघाने, अफलातून निशांचं यष्टीरक्षण जमेची बाजू या मॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळाली. निशान व्हॉट अ गुड बॅटिंग आजच्या दिवसात बघितलं. दोन्ही संघ जबरदस्त बॅटिंग निशान करणं आपण पाहिले.
कव्हरला आउटला निघाला इन्स्टा आउट करतो. चुपलं बघायला मिळालंय आणि या खेळाडूचं नाव आहे ते रमेश पामाळे मुंबईच. हा खेळाडू त्याच मैदानावर संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळतात. असे सुंदर कॅच. हे तर अजित म्हणाल ना, टुर्नामेंट ऑफ द कॅच आता पाहिजे 3 दिवसामध्ये अंतिम झेल मधला हा एक झेल होऊ शकतो. नॉट वन कॅच. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा ऍक्शन रिप्लाय दाखवा. जबरदस्त कॅच ती बघायला मिळाला. 4 धावा सेव्ह झाल्या. सेट पॅटर्न माघारी परत आहेत. जबरदस्त कामगिरी, उत्कृष्ट झेल. प्रथमेश पामाळे यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये उंच पुरा तुषार हा दाखल होणार आहे. पण तुषारची भूमिका मोठी राहणार आहे. परंतु झेलचं कौतुक आज होणार. दीपकजी ज्या पद्धतीने झेल आपल्या 4 धावा सेव्ह करताना एक मोठा सेट बॅटर माघारी परतला, ही एक महत्वाची गोष्ट आहे. निश्चितच थोडासा डेंजरस होत होता समोरच्या संघासाठी, पण जबरदस्त शेवटच्या क्षणापर्यंत थांबले, शेवटच्या क्षणापर्यंत वाकलेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर लक्ष ठेवलं आणि मोक्याच्या क्षणी हाताच्या पंजामध्ये चेंडूला फसवला. ऍब्सोल्युटली गुड ऍथलीट फील्ड. आतापर्यंत 7 गडी बाद झालेत. अजून देखील 3 गडी बाद करायचे आहेत. हलका धावसंख्या 5वं षटक मार्गस्थ आहे. 42 42 धावा. अजित काय म्हणा कितीपर्यंत धावसंख्या होऊ शकते, कारण ह्या बॅटरकडे देखील क्षमता आहे, पण क्षमता असू नये ती तुम्ही मैदानामध्ये दाखवली पाहिजे. त्याच्यामध्ये खेळ तुमच्याकडे झाला पाहिजे. 7 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि इथून 7 चेंडूमध्ये जरी 1-2 मोठे शॉट लागले तर अबो 55 जाऊ शकतो. बघूया. 42 झालेले आहेत. 7 मध्ये जरी 10-15 धावा आल्या अबो 55 अगर जातोय धावसंख्या जाण्याची शक्यता आहे. बघूया पुढील चेंडू. तुषार क्लाफ्ट करतायत. निकोज लाल सरळ डॉमिनेट करत भव्य षटकार तुषारच्या बाट येतोय. हा भव्य षटकार. धावसंख्या पोहोचले ती 48 वर. म्हणजे इथून हा जरी आल्या तरी अबव 50 आणि 12-13 आल्या तर अबव 60 हे जाऊ शकतात. निश्चित 10ची सरासरी तुम्हाला करावी लागेल, कारण समोरच्या संघाकडे 3 बॅटर खूप फॉर्म मध्ये आहेत. आपण प्रीतमला बघितलं, निशानला बघितलं आणि निकुंजला बघितलं. जबरदस्त बॅटिंगची क्षमता आहे. इथं बघूया कशा पद्धतीने करतात. आतापर्यंत विचार केला की असं वाटलं होतं एका 30-35 होईल की नाही, पण असं म्हणतात बघता बघता धावसंख्या झाली 48. जबरदस्त तुषारच्या बॅटिंग षटकार आल्यात आणि आहे मी म्हटलं ना की 8 ते 9 फलंदाज हे तुम्हाला अंकिता वॉरियर संघाकडे बघायला मिळतात. खूप चांगल्या पैकी बॅटिंग, खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळते. आणि ही प्रीमियर लीग एवढी उच्च दर्जाची का झाली माहितीये का? आयोजकांनी गाव वाढवली. सुरुवातीला आयोजकांनी लोकांनी सांगितले की काय हे कशासाठी गाव वाढतात, पण आपण तलावामध्ये खेळण्यापेक्षा महासागरामध्ये खेळा आणि महासागरातून खेळून तुम्ही लोकांसमोर चांगलं क्रिकेट दाखवा. विपुल तर तो खरा क्रिकेटर बघायला मिळतो. ऍब्सोल्युटली तुमचं मनापासून आम्ही समाजपूर्ण कौतुक करतो की तुम्ही एवढा मोठा दर्जा आणि एवढी मोठं क्षेत्रफळ ठेवलं आणि एवढी मोठी स्पर्धा त्याची आपल्याला इकडे बघायला मिळते. सन्युमान चेतन येत आहेत. महेश नांगले साहेब आणि इथे आपण बघतायत एक प्रतिम आणि थँक्यू आशिषजी पाटील साहेब. बहुसंख्या पोहोचते ती म्हणजेच 54. मी अबोव 55 सांगितलं होतं. आता संघाचा जो क्लास आहे बॅटिंग मधला, जो त्यांचा मोमेंटम आहे किंवा ज्या बॅटने धाबा येत आहेत त्या लक्षात घेता इथे आता 65 जाण्याचा प्रयत्न असणार आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय, म्हणजेच पाक 2 चेंडूमध्ये सर 12 धावा इथे काउंट झालेले. हो निश्चितच 2 चेंडूवर 12 धावा झाल्यात. ओके, अजून देखील 5 जो आहेत. हाच तो मोहिते बघायला मिळाला ज्याने 6 चेंडू 8 धावा करता शेवटच्या चेंडूमध्ये थरार निर्माण केला होता. चेतन मोहिते नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. हो, इथे बाकी रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू निघून जातोय सर डॉट. अजून देखील 4 चेंडू आहेत आणि फलकात धावसंख्या तुम्ही म्हटलं की 54 आहेत. 54 धावा आहेत. बघूया ह्या 4 चेंडूमध्ये किती धावा येतात. जबरदस्त टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळाला. आजचा दिवस जर बघितलात ना, अक्षरशः संघर्ष बघायला मिळाला. बॅटरचा, बॉलरचा खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक करताना बघितलं. चांगली भागीदारी देखील बघायला मिळाली. जो दर्शक देरी से है ना उनके लिए मैं कहना चाहूँ कि आखिरी मुकाबला है यहाँ पे, और इसमें से जो टीम जीतेगी वो 6ठी टीम क्वालिफाईड रहेगी. ऑफ साईड ऑफ स्टंप चेंडूला टटवल्या. ऑन साईडला एकच धाव तिकडे बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होते 55. 55 धावा झाल्या. थोडंसं खराब क्षेत्रक्षण बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण केली. नाही करता आला आणि 2 धावांची धावसंख्या होती ती. अब तक 56. एक मोठं डायलॉग हिंदी चित्रपटाला आपण बघायला गेलं ते तुम्हाला पाहायला मिळालं. 56 धाव फरकावं लागला. अजून देखील मला वाटतं 3 चेंडू येणे बाकी आहेत आणि 3 चेंडूवर किती धावा येतात. एखादा मोठा फटका आला 60-65 धाव बघायला मिळते. पण खऱ्या अर्थाने चांगली भागीदारी आणि चांगलं कम केलं या संघाने.
हो, या वेळेला मात्र सफल झाले आणि काय शॉर्ट सिलेक्शन बघायला मिळते. वन बाउन्स ओव्हर द रोप. सरळ चेंडू जातोय तो, म्हणजे लॉंग लेगला क्लिअर करत आता पोहोचतोय ते 60. जसं मी मगाशी म्हटलं होतं की व्हेरी फर्स्ट बॉलला षटकार आलाय. आता लक्ष असेल की 65 आणि तिथपर्यंत पोहोचतायत जवळजवळ. निश्चितच 2 षटकामध्ये 5 गडी बाद झाले असताना एवढ्या धावा उभारायच्या म्हणजे संघाची फलंदाजाची बॅटिंग लाईन किती मोठी आहे हे तुम्हाला बघितलं. मी सुरुवातीला म्हटलं की 8 बॅटर त्यांच्याकडे आहे आणि खऱ्या अर्थाने सुहास आणि तो डावखुरा फलंदाज यांनी स्ट्रगल केलं आणि चांगल्या पद्धतीने धावा जमवल्या आणि म्हणूनच ते इथपर्यंत पोहोचतात. आता स्लॉगर मध्ये बघी धावा निघताना बघायला मिळतात. हा फलंदाज जो आहे त्या फलंदाज नाव आहे ते फार चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू ऑफ स्टॉम इथे पंचाने वाईड घोषित केला. चेंडू पडल्यानंतर अजून बाहेर निघाला. ऑफ स्टॉमच्या खूपच बाहेर चेंडू होत आहे आणि अशा पद्धती धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 61 धावाजीत काय म्हणा या धावसंख्येनुसार तुम्हाला वाटतं की फायटिंग स्कोर निर्माण केलाय. Yes, ज्या पद्धतीने बॅटिंग टीम कोलॅप्स झाली होती त्या पद्धतीने हा स्कोर एक परफेक्ट स्कोर म्हणायला हरकत नाही. स्विच हिट खेळायचं होतं या ठिकाणी. एक गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. आपण बघतोय सुपर कव्हर्स मध्ये 2 धावा मिळतील. 63 झालेले आहेत. जेव्हा तुमच्याकडे काही नव्हतं इथून तुम्हाला 63च्या वर धावसंख्या लढायला मिळते, ही एक महत्वाची गोष्ट दीपकजी. निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने लढले, गड किल्ले जिंकले आणि राजाप्रमाणे पुनरागमन करताना या संघाने तुम्हाला संचित वॉरियर्स सरावली. हा संघ तुम्हाला बघायला मिळतो. गुड क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने टेम्पर वापरला त्या टेलेंटर या खेळाडूंनी. पुण्याच्या आपल्या षटकाला पुढे निघून बघायला मिळतो. इथे चेंडू टक्कावर आणि इथे विचार केला धावसंख्या होते ती 70 धावांचा टार्गेट दिला. 69 धावा झाल्यात. अजित कोणी विचार केला असेल का 2 षटकामध्ये तुमच्या 14 धावा 5 गडी बाद झाले होते आणि 5 गडी बाद झाल्यानंतर उर्वरित 4 षटकामध्ये तुम्ही एवढ्या धावा काढल्यात. बाकी बनल्या गेला. युट्यूबवर बघायला सांगितलं की 40-50 तक ये टीम स्कोर बना पाएगी पर अंत तक मैंने कहा की क्रिकेट अनिश्चित का खेळ आहे, कुछ कहा नाही जात आहे आणि बघता बघता 69 धावा केल्या. 70 धावा आहेत मला विजयासाठी कळत. पण बॅटिंग कोणी केली बघा कशा पद्धतीने आमचे स्कोरर काय सांगतात. नाही, मी म्हटलं होतं ज्या पद्धतीने विकीने सांगितलं होतं की पार्थकडनं आम्हाला अपेक्षा आहेत आणि पार्थ योग्य वेळी जागा झाला. 4 झाला आणि त्याने शेवटच्या षटकामध्ये तब्बल 21 धावा इथे बघायला मिळाल्या आणि तिथून थोडंसं मोमेंटम. आता मॅच बॅलन्स मध्ये उभा आहे. मी संपूर्ण कमिटीला थँक्यू म्हणेन. 8 चेंडू आणि 21 धावाची फार त्यांनी खेळल्या मोक्याच्या आणि जबरदस्त बॅटिंग केलाय आणि आमच्या संघ मालक म्हणतात की जे जिंकून दिलं सामना तर आम्ही काहीतरी अजून बक्षीस आमच्या संघाला देऊ. बघूया आमच्या स्पॉन्सर्स ज्यांच्या स्पॉन्सरशिपमुळे आम्ही स्पर्धा यशस्वी करतोय. सर्वप्रथम आवर्जून आमच्या गावाचं लाडकं लेख ज्यांचं मी नाव घेऊ, एका प्रसिद्ध उद्योगपती आणि माझी उपसरपंच म्हणून ज्यांनी काम केलंय संदीपजी घरत, त्यांच्याकडे सर्व ट्रॉफ्या हे आमच्या त्यांच्याकडून दिल्या गेल्यात. पहिलं बक्षीस ज्यांचं खऱ्या अर्थाने आपण बघितलं आरपीआयचे जिल्हा ठाणे आणि पालघर जिल्हा अध्यक्ष सचिनजी लोखंडे साहेब यांच्याकडनं 77,777 हे पहिलं पारितोषिक दिलं गेलं. सनग्रुपचे आदरणीय मुकेशजी पाटील यांच्याकडून खूप मोठं सहकार्य आमच्या स्पर्धेसाठी लाभलंय. प्रफुल्ल संख्ये यांच्याकडून देखील आम्हाला खूप चांगलं. रसूल संख्ये यांच्याकडनं खूप देखील सहकार्य लाभलंय. पाटील युवा सेना शिंदे गटाचे हे मोठे कार्यकर्ते आहेत, त्यांचं देखील खूप सगळं. मनसेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विशाल जाधव साहेब यांच्याकडे देखील खूप मोठं आम्हाला सहकार्य लाभलंय. सरपंच साहेब म्हणजे खऱ्या फटात सरपंच आदरणीय विवेक वडे यांच्याकडे देखील खूप मोठं सहकार्य झालं. आप्पा मराठे म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेशचे आहेत, त्यांच्याकडे देखील मोठं सहकार्य झालंय. त्यानंतर बाकी उपसरपंच खैरापाडा हितेश संख्ये यांच्याकडे खूप मोठं आम्हाला सहकार्य लाभलंय. आशिष पाटील यांनी देखील खूप मोठं आम्हाला सहकार्य केलंय. मनोज बाब म्हणजे त्रिपाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे दुसरे शहर प्रमुख आहेत, त्यांनी देखील खूप मोठं सहकार्य केलंय. नंतर त्यानंतर बघायला मिळते महिला जिल्हा प्रमुख शिंदे गटाच्या आदरणीय लक्ष्मीताई चांदणे यांनी देखील खूप मोठं सहकार्य केलं. माझी सरपंच सरावली हे देखील त्यांनी मानांकन पावलं, त्यांनी 5 वर्ष सरपंच पण भूषवलं. त्यानंतर बाकी नानासाहेब साठे, उमेश कर, गौरव संख्ये ज्यांनी आम्हाला डीजे दिला संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांचं मनापासून कौतुक करतो. नंतर महेश नागरे शिवप्रतिष्ठान त्यांचा पूर्ण परिवार, आशिष पाटील, नंतर प्रवीण महाजन यांनी ही बैठक व्यवस्था निर्माण करून दिलाय. अशी अनेक सपोर्ट. आणि त्यानंतर अजून एक महत्वाचं नाव घेऊ, एमबी स्पोर्टच्या माध्यमातून संपूर्ण सामन्यामध्ये ज्या ज्या मॅन ऑफ द मॅच झाल्यात त्या संपूर्ण मॅन ऑफ द मॅचच्या प्लेअरला जो टी शर्ट दिलाय तो एमबी स्पोर्ट्स यांच्याकडनं आम्हाला दिलं गेलंय. हे आमचे सर्व दाते तुम्हाला स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळतात. अतिशय सुंदर पद्धतीने टुर्नामेंट आतापर्यंत आपण बघत आहात. झूक क्रिकेट
आमच्या सरपंच मॅडम सुजिता सुधीर कोम यांनी देखील खूप मोठं सहकार्य केलं आणि नंतर सर्वस्व काही तुम्हाला बघायला लागत आवर्जून आम्ही भावेश पाटील याचं मनापासून इकडे नाव घेतो आणि साई क्रिकेट मंडळ बेटेगाव यांचं देखील हे मैदान उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानतो. आपण जाऊया ताई बघा संध्याकाळची वेळ कॅमेरामन ही लाईट घ्या आणि आपण टाका की आमच्या संघ मला कशा पद्धतीने बघा कॅमेरामन बघा कसं वाटलं तुम्ही संघ घेतला स्वतः तुम्हाला स्वतः क्रिकेटची आवड आहे आणि संघ घेतल्यानंतर आपल्या गावातले खेळाडू सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 5 गडी बाद झाले होते तिथनंतर बाकी वाटलं नव्हतं की 40-45 धावा होतील पण आता खऱ्या अर्थाने 70 धावा काढल्यात एक चॅलेंज स्कोर बघायला मिळतात या 70 धावा झाल्या तुमचं मन किती आनंद वाटत आणि कशा पद्धतीने तुम्ही बघत आहात छान वाटतंय म्हणजे असं. म्हणजे कुठेतरी तुमच्या खेळाडूंवर तुम्ही विश्वास टाकला तो सार्थ झालाय हे असं आमच्या संघ मालक तुम्हाला बघायला मिळतात खरोखरच महिला संघमालक बघत असताना आणि विपुल अशा महिला संघमालक जेव्हा बघायला मिळतात ना तर संपूर्ण महाराष्ट्रात तमाम अभिमान असावा माझ्या माय जिजाऊ पुत्राच्या लेकींचा असं प्रत्येकाला अभिमानाची छाप तुम्हाला बघायला मिळते आणि आमच्या नांदगावच्या कन्या म्हटलं ना की डॅशिंग आहेत नो डाऊट अनेक एक्झाम्पल माझ्याकडे आहेत कशी कोणाला शीट देणे की रेल्वे गाजवायची कधी बस कोणामुळे नाही दिली की बस थांबवायची कधी कोण नाही गेले की कसं रस्त्यावर थांबवायचं रणरागिणीचं रूप आम्ही अनेक वेळा बघितलेत आणि चांगल्यासाठी लढण्याचं काम तुम्ही करतायत चुकीचं असेल तर तुम्ही त्याला देखील टोकतात अशा अनेक भगिनी माझ्या नांदगावकडनं मला बघायला मिळाल्या जाऊया मैदानाच्या आतमध्ये विनोद पाटील साहेब म्हटलं की एक आदर्श व्यक्तिमत्व क्रिकेटसाठी सर्वस्व ज्याने दिलं आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये जे काही करताना बघितलं आमचे विनोद भाऊ तुमचं मनापासून कौतुक कारण तुमचं मन आणि तुमच्याकडे बघितल्यानंतर जे क्रिकेट मी तुमची जिद्द आहे आणि ते बघायला मिळते 70 धावा विजयासाठी करायचे आहेत काय जबरदस्त क्रिकेटचं पलटवार तुम्हाला बघायला मिळालं सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 5 गडी बाद 14 धावा असताना फिनिश केले 69 धावावरती आणि एक मोठी खेळी करताना तुम्हाला बघायला मिळालं खऱ्या अर्थाने इथे मोठी जिद्द संघर्ष आजच्या दिवसात तुम्हाला बघायला मिळतोय तर साई सापलेश्वर सालवड संघ आजच्या दिवसाचा संघ आमच्या समोर आलाय जे 5 संघ आतापर्यंत बघायला मिळाले आजच्या दिवसाचा दुसरा संघ येणे बाकी आहे या सामन्यातून जो संघ जिंकेल ना तो आम्हाला इथे बघायला मिळेल जाऊया सलामीची जोडी तुम्हाला बघायला मिळेल निशांत वनमाळे आणि एका साईडला निकुंज राऊत सौरव नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय ओ स्वीट करायचा होता जोरदार अपील पंचाकडे दाद मागतायत पंच म्हणतात नॉट आउट सफल होते लेगस्टोच्या बाहेर सफल झालं ते पण चांगलं कमबॅक केलं गोलंदाजांनी जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये धैर्य 11 बिरवाडी बघूया करतात आणि संचिता वारियर सरावडी या दरम्यान चाललाय जबरदस्त अटीचा सामना आपण बघत आहात पेटेगावच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण चेंडू टटकावलाय खराब चेंडू पुरेपूर फायदा उचललाय कोणी भावेश पटेल यांनी कॅच पकडला बघा नशिबात त्यांच्या कधी फाईन थर्डमॅनला कॅच येत नाही इथे बघ त्यांनी कॅच पकडलाय सरकारचे संघनायक सरकार संघ कालच्या दिवसात बघितला क्वालिफाईड झालाय रविवारी खूप मोठे सपोर्टर्स विपुलजी त्यांचे आपल्याला बघायला मिळतील जबरदस्त षटकार 6 धावा खणखणीत पुन्हा चेंडू टटवलाय जबरदस्त बॅटिंग कॅल्क्युलेशन क्रिकेट त्यांच्याकडनं बघायला मिळतं पॉवर प्लेचा बादशाह मोठा संबोधला गेला आणि सातत्यपूर्ण 6वं पर्व या वर्षात मी त्याचं समालोचन करतो जिथे जिथे मी बघितलंय तिथे खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग निशाने करताना पाहिलं सुरुवातीच्या काळात गत वर्षी आम्ही प्रीमियर लीग बघितली ती म्हणजे उंबरोळी त्यानंतर उंबरोळीची नाईट मॅच पालघरची नाईट मॅच त्याच्यानंतर चिंचवडीमध्ये झाल्या आरपीएल आणि आता बघत असतात या मैदानावर बोईसर प्रीमियर लीग जबरदस्त बॅटिंग सकाळच्या सत्रापासून प्रत्येक मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग करण्याचं काम केलंय जरी त्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळाला नसेल तरी पण प्रत्येक सामन्यात आपल्या संघासाठी बहुमोल फलंदाजी करण्याचं काम निशांत वनमाळे या फलंदाजाने केलंय फलका धावसंख्या लागलाय ती 12 बॅक टू बॅक 2 षटकार बघायला मिळेल क्षेत्रक्षामध्ये थोडंसं बदल केलाय मिड विकेटला खेळाडू एक ठेवलाय आणि एक खेळाडू तुम्हाला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला बघा चोहा बाजूने खेळण्याचं काम या खेळाडूकडनं बघायला मिळते पुन्हा फुलटा चेंडू खराब गोलंदाजी इथे बाकी सरळ चेंडू निघून जाईल डीप मिडाच्या डोक्यावर 6 धावा खराब गोलंदाजी जिथे तुम्हाला अॅक्युरेसी करायची टप्पा टाकायचा चेंडू तुमच्याकडे शब्द आहे कट करण्याचा कारण या फलंदाजाला असे चेंडू देणे म्हणजे महाराष्ट्र राज्य लॉटरीची संस्कार किंवा बक्षीस देण्याचे कारण हा फलंदाज खूप फॉर्मात आहे यावर्षी जबरदस्त ती स्पर्धा असो ओपनची असो समाजाची असो लीग मॅचेस असो जिथे धावाची बरसात करणारा हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळाला म्हणजे निशांत वनमाळे 18 धावा 3 हॅट्रिक षटकार मारलेत जबरदस्त बॅटिंग आजच्या दिवसात देखील तुम्हाला बघायला मिळते 70 धावाचं आव्हान दिलं असताना इथे बाकी जबरदस्त सुरुवात करत असताना सुरुवातीच्या सामन्यात देखील चांगली सुरुवात करून दिली ती या 2 फलंदाजांनी खेळे चेंडू जातो स्क्वेअर लीगच्या रिझनला 1 धाव इकडे बघायला मिळते एका धावाने विचार केला 19 धावा
याबाकी फलकावर लागल्या जातात. संध्याकाळचं सत्र आहे. बरेचसे प्रेक्षक तिकडे मैच बघायला मिळेल. जो दर्शक देरी से आए हुए उनके लिए मैं कहता हूँ कि ये मैच भोजपुर प्रीमियर लीग का आज का आखिरी मैच है. जो आखिरी मैच दो टीम के बलाव के धैर्य 11 बिरवाड़ी और दूसरा टीम है हमारे यहाँ संचिता वारियर सरावली के बीच में. इसमें से जो टीम जीतेगी ना वो क्वालिफाई की जाएगी. 70 रन बनाने हैं धैर्य 11 को लिए. एक बार फिर गेंदबाजी करते हुए अच्छी गेंद थी. गेंद गिरने के बाद थोड़ी सी नीचे इसको ड्राइव किया ऑन साइड में. जब तक फील्ड करे आसानी के साथ कोई रन नहीं. तो कुल मिला के इस पावर प्ले की पहले ओवर की बात करें तो पहले ओवर के बाद स्कोर है 19 रन. देखना है जीत के लिए 70 रन बनाने हैं. बिखरी हुई बारी थी, खराब शुरुआत थी. पहले 2 ओवर में 5 विकेट गए थे. उसके बाद किस तरह से कमबैक किया और बढ़िया बल्लेबाजी करते हुए 69 रन बनाए. 70 रन का टार्गेट रखा है. अब तक बात करेंगे पहले मेंडेटरी पॉवर प्ले म्हणजे पहिला मेंडेटरी पॉवर प्ले 19 धावाचा 3 तुंग षटकार आपण पाहिले ते म्हणजे निशांत वनमाळी या खेळाडूकडे. बघूया कोणाला प्रचार केलं, कोणत्या गोलंदाजाला बोलवलं जातंय. विकी फेल झाला, मन फेल झाला, पण मागच्या फलंदाजाने सुपर बॅटिंग केले. क्लास दर्जेदार फलंदाजी करत असताना 69 धावा केल्या. 70 धावाचं आव्हान दिलंय. पहिलं मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू बाहेर असतात. आता बाकी तुम्ही 3 खेळाडू बाहेर ठेवू शकतायत आणि त्यानंतर मग 5-4चं कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला मिळेल. काय विकेट बनवलाय. विकेट करताना मला वाटते रोलरची गरज नसता देखील जबरदस्त विकेट बनवलं गेलं लाल मातीचं. प्रमोदजी या ना, समालोचन करा. शेवटचे आहेत आणि उद्यापासून तुम्हाला जोडावंच लागेल. कारण उद्या अजित नाही. उद्यापासून अजित नाही म्हणजे प्रमोदजी आम्हाला बघा. या गावाचा एक चांगले मधुर आवाज, चांगलं गोड समालोचन करतात प्रमोदजी. अमित नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. अमितकडून खूप मोठ्या अपेक्षा बाळगल्या जातात. 19 धाव फलकावर बघा. थर्डमॅन बघायला मिळते, गदी बघायला मिळते, पॉइंट बघायला मिळते. पुढे सर डोक्यावरनं क्वालिटी. माणसाचा फॉर्म असताना की 9 वाजता देखील न अभ्यास करता देखील फक्त वर्गात शिकायचं. शिक्षकांनी काय सांगितलं ते मनात ठेवायचं आणि अभ्यास लिहायचा. तो देखील मार्क करतो. अशा पद्धतीचा आत्मविश्वास बुडवलाय या फलंदाजाकडे. सुपर क्वालिटी बॅटिंग. चिंचणचं मैदान गाजवलं, मुंबईचं मैदान गाजवलं, पालघरचं मैदान गाजवलं आणि ऑनर्स स्वतः बॉल आणायला गेलेत. बघा हे खूप कमी मी म्हणलं ना की या मैदानावर खूप वेगळी चित्र बघायला मिळतात. आदरणीय विनोद पाटील हे संघ मालक आहेत आणि कुणबी प्रेमीचे अध्यक्ष देखील ते आहेत आणि बोईसर प्रेमीचे देखील अध्यक्ष आहेत. त्याच्या खऱ्या अर्थाने ते बघायला मिळतात. खूप सेवा करतात क्रिकेटची. काय बॅटिंग. 4 षटकार आतापर्यंत निशाच्या बॅटिंग आपण बघितले. पुन्हा शेत आपण आपल्या षटकाला पुढचा चेंडू हो स्वीट हिट करायचा होता. चेंडू पडण्याचा थोडासा आतमध्ये आला, गतीने पुढे निघून गेला. बॅट अगोदर फिरली गेली आणि इथे डॉट चेंडू जातोय. पण पंचांचा क्लास विपुल जो म्हणाल ना तर अफलातून क्लास आहे. बघा कशा पद्धतीचे तुम्ही 3 नो बॉल काढलेत. 3 खेळाडू सर्कलच्या पुढे नसताना तुम्ही पॉपिन क्रीज मध्ये बघायला मिळाले. न बघता नो बॉल देखील काढले गेले. अतिशय उच्च दर्जाची पंचगिरी. हा क्लास असतो टुर्नामेंट वर देखील जाते. रायझिंग डिलेव्हरी, सुपर बॉलिंग, जबरदस्त कमबॅक केलाय. खऱ्या अर्थाने फलंदाज पुढे आल्यानंतर आपल्या वेगाने चेंडू रायझिंग टाकायचं. उसळी झाला की फलंदाज ब्लँक होतो, त्याला जमत नाहीये आणि बघता बघता 2 चेंडू अफरातून डॉट टाकलेत. आहे कौशल्य आहे गोलंदाजाकडे, पण फलंदाजाला थांबवून किती शकतात बघायचं. कारण निशांतची बॅट ज्या पद्धतीने फ्लो होते ना, धावा निघतात ना, जबरदस्त बॅटिंग. 3 ऑन षटकार बघितले, मिड ऑन मिड विकेट आणि पुन्हा मिडॉच्या दिशेला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कॉल अफरातून ऑफच्या दिशेला षटकार पाहिलाय. एकंदरीत विचार केला फलका धावसंख्या आहे ती 25 आणि 25 धावा निशांच्याच आहेत. षटकार एक सिंगल. काय जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळालाय. कालच्या दिवसाला राकेश प्रभूची बॅटिंगचं आम्ही मनापासून कौतुक करू. प्रेमित राऊतचं मनापासून कौतुक करू. भाग्याचं भव्याचं कौतुक करू ज्याने बॅटिंग केलंय. ऑफसाईड कुठला गेले आणि अप्रतिम कट शॉट तुम्हाला बघायला मिळाला. बघा नुसते ऑन साईडला खेळत नाही. जशा पद्धतीने चेंडू टाकतात तशा कॉट शॉट खेळले. आता चेंडू शॉर्ट ऑफ प्लेट बॅकफुटला गेले. गली आणि पॉईंटच्या रिझर्व चौकार बघायला मिळाला. त्या अगोदरचा तुम्हाला एक्स्ट्रा कव्हरला षटकार बघायला मिळाला. प्रॉपर क्रिकेटर ऑन साइड म्हणजे सर्वगुण संपन्न ज्याला म्हणतात ना सर्कल मध्ये खेळणारा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. ऍब्सोल्युटली गुड बॅटिंग. खूप फॉर्म मध्ये यावर्षी या फलंदाजाचा विचार केला. भन्नाट फॉर्म मध्ये असणारा निशान वनमाळी बघायला मिळतो. पुण्याच्या षटकाला पुढचा चेंडू बघा. काय चेंडू हेलिकॉप्टर शॉट फॉर्म उडला. चेंडू निघून जाईल डीप मिडलच्या रिझनला. इथे बाकी चौका तुम्हाला बघायला मिळतो. 4 धावांशी विचार करता धावसंख्या होते ती 33. 33 धावा आणि 33 धावा या फलंदाजाची आहेत. पॉवर प्ले मधल्या 2 षटकाचा सगळ्या धावा 33च्या. संत रोहिदास समाजाचा खेळाडू आरपीच्या माध्यमातून मुंबई संघातून खेळ जबरदस्त क्रिकेट केलं. असंख्य महिला त्यांच्या सपोर्टर्स आल्या होत्या, पण सेमीफायनल मध्ये तो संघ पराभूत झाला. पण ज्या पद्धतीने माय भागुनीने सपोर्ट केलाय ना त्याचं कौतुक करावं लागते. पुन्हा चांगला ऑफकास्ट बघायला मिळतोय, पण इथे बाकी शतक आहेत. चेंडू जातोय डॉट. 2 षटकं संपली आणि पॉवर प्ले मध्ये अक्षरशः वर्चस्व घालवलंय ते म्हणजे निशांत वनमाळी या फलंदाजाने धावसंख्या आहे ती
33। डीजे अभी गीत बजा रहेंगे तो गीत बजाइए, अभी स्कूल छूट गई है. ओके, चला डीजे वाजू नका, कारण 10वीची परीक्षा आहे. एक एक मार्क विचारायचं महत्व असतं. तो कोणत्या कोणत्या कॉलेजला सायन्सला ऍडमिशन राहतं, तशा पद्धतीने मार्क काढा, आयुष्यात शिका, प्रगती करा आणि क्रिकेट देखील खेळा, असं प्रत्येकानं मी सांगेन. तो इस बीच हमारे जो उत्तर भारतीय जो भी हिंदी भाषी कार्यक्रम में बताना चाहूंगा कि मैच चल रहा है. एक तरफ है तिरुवन की टीम एरिया 11, जिनको जीत के लिए 70 रन बनाना है. अब तो पावर प्ले के 2 ओवर खत्म हो चुके, 2 ओवर के बाद स्कोर है 33 और 33 के 3 रन बना है. जो बनवा बैटर जो फॉर्म में है निशान वनमाड़ी, ब्यूटीफुल बैटिंग, 4 बाउंड उसमें छक्के लगे, देखे एक बाउंड्री में दिखाई दी, 4 6 और 24 रन, जो बाउंड्री वो 8 रन. तो ये उनके तरफ से, और 30 रन बना के अभी अभी तक नॉट आउट है 33. देखना इस तरफ से क्या ब्रेक थ्रू दिला पाएंगे. अगोदरच्या मॅच मध्ये जसं टर्न झालं तसं सामना बघायला मिळेल का. 70 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट बघत आहात. बेटेगावचं हे निसर्गरम्य वातावरण, चारही बाजूने हिरवळ दिसणारं असं मैदान तुम्हाला बघायला मिळते. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. हो, लेक्स्टरच्या बाहेर चेंडू जातोय. अवांतर धावांची धावसंख्या एकने वाढते. जोशीला अगोदरच्या मॅच मध्ये मॅच डेलिकेटेड केलं गेलं होतं की मॅच ज्याला मिळाली मॅच त्या सगळ्यांना जोशीला देतो. अपकमिंग यंग टॅलेंट आहे, खूप चांगलं प्रशिक्षण घेतो. भारतातल्या नव्हे तर देशातल्या उच्चस्तरीय ओमटॅक इन्स्टिट्यूट, जिथे मी सातत्य म्हणून समालोचक म्हणून जातो. मला खूप चांगलं आहे. जॉन्टी रॉस, मॉन्टी कॉनसर, पॉल ॲडम्स, रमिका प्रसाद अशा इंटरनॅशनल खेळाडूंकडून भेटता येते. त्यांच्याकडून आपल्याला काही शिकता येते. आणि खरोखर राजेश सुतार सर, आमचे प्रवीण दादा आणि बंटी दादा आणि आमचे विजय पटेल, इथे बाकी झेल होईल का बघायला. या सत्रामध्ये तिथे चेंडू जात नाही आणि कडे बाद. संध्याकाळच्या सत्रामध्ये विपुलकडे चेंडू जात नाही बघा. बऱ्याचशा वेळेस आपण बघितलं मोठ्या ओपन सामन्यामध्ये तिथे सापडतो. आणि या मैदानाचा सर्वात लांब लचक फटका तोच भाग आहे मिड विकेट मुलांच्या दरम्यान. इथे बाकी गडी बाद होते. पहिला गडी तंबूत परत आणि बाद झाले ते निकोच. बघूया कमबॅक होईल का. तशा पद्धतीने आपण ओमटॅक्स मध्ये हा पुन्हा प्रशिक्षण घेतोय. त्यांना राजेश सुतार सर, नंतर बाहेरचे गोलंदाज येतात. धम्मिका प्रसाद श्रीलंकेचे आले होते, पॉल ॲडम्स आले होते. असे अनेक मोठमोठे गोलंदाज आयसीसी लेव्हल 2 जे तिथे कोचेस येतात ते त्यांना गोलंदाजीचं प्रशिक्षण शिकवतात. कारण मी सातत्यपूर्ण तिकडे जात असतो, त्याच्यामुळे पिचभूत माहिती मला ओमटॅकची असते. येणारा सोमवार, मंगळवार, बुधवार या कालावधीत देखील मी ओमटॅकचा समालोचक आहे. तिकडे भारतातले अनेक नामवंत क्रिकेटपटू, पण तो क्लास आहे अबाव 60चा. त्याला 2 माझ्या गोमात्या त्याला बाहेर काढा. कारण संध्याकाळची वेळ झाली, हिरवळ झाली की ते येतात, कारण इथे त्यांचंच राज्य असते. पण मी विनंती करेन की 2 दिवस अजून आम्हाला द्या, नंतर तुम्हाला पूर्ण आम्ही देऊ हे मैदान. मुख्य प्राणी त्यावर खूप काही, म्हणजे 36 कोटीचे देव देखील त्याच्यामध्ये बघायला मिळतात. अशा पद्धतीच्या गोमाता तुम्हाला हे 2 बघायला मिळतात. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर येतोय तो साईश ठाकूर, हा नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळतो. आगरी समाजाचा उगवता नवीन तारा इथे बघायला मिळाला. 2 षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग तुम्हाला निशांत वनमाळी या खेळाडूकडून बघायला मिळाले. जबरदस्त आयोजन, जेवढं कौतुक करावं तेवढं. आयोजनासमोर करताना 40 लोक हो म्हणतात, पण खऱ्या अर्थाने विपुल जेव्हा पाठीवर पडते तेव्हा फक्त 5 ते 6 लोक बघायला मिळतात. आणि तुमचं मनापासून कौतुक होईल. जी मेहनत, अथक परिश्रम तुम्ही घेतात, खऱ्या अर्थाने तुम्ही जिथपर्यंत वाटते क्रिकेट खेळते तिथपर्यंत बेटेगावचा धबधबा आम्हाला बघायला मिळेल. नंतर नवीन खेळाडू येतील की नाही ही मोठी शंकेची बाब आहे. पण मैदान अब्सोल्युटली गुड वर्क, काय मैदान साकारलंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. साईश ठाकूर बॅटर आले. हलक्याने चेंडू ड्राईव्ह केला. सिन्सिअर क्रिकेट बघायला मिळालं. लो फुटाचा चेंडू होता आणि त्याला माहिती की समोरचा दादा जो आहे तो माझी फलंदाजी खूप चांगल्या प्रयत्न करताना बघायला मिळतो. निशांत मॅन इन फॉर्म, आजच्या दिवसात जबरदस्त बॅटिंग तिन्ही मॅच मध्ये करताना आपल्याला पाहायला मिळालाय. यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये तो बघायला मिळाला. गत वर्षीपासून फॉर्मलाच आहे. हो, मुळीची ती मॅच, नंतर ती पालघरची नाईट मॅच, सगळी स्पर्धा ज्याने आतापर्यंत खेळण्यात खूप चांगला प्रयत्न, बॅटिंग रन मशीन म्हणून त्याला उमरोळीकडून बघितलं जात आहे. आणि खऱ्या अर्थाने असं धैर्य 11 पिरवाडी संघासाठी खेळत असताना बघायला मिळतं. पुनश्च आपल्यासाठी त्याला पुढचा चेंडू गेलाय. मी म्हटलं ना की या खेळाडूकडे क्षमता आहे. कारण आमचे कोचेस देखील याच्या म्हणतात की आनेवाला दौर आपका आहे. त्याला जे पटत इथे स्विम नाहीये, जे स्विमवर चेंडू टाकतो. आउट स्विंग, इन स्विंग करताना आपण लेदर मध्ये त्याला बघितलंय. पण इथे म्हणून त्याला विचारलं ना मी, इथे कोणत्या विकेटवर प्रॅक्टिस करतो. तिथे 8 विकेट आहेत इंडोरच्या बाहेर. वेगळ्या मातीचे, लाल मातीचे, सफेद मातीचे, सपाट पिचचे तिथे पद्धतीने बघायला मिळते. चला, जबरदस्त बघायला मिळते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमचे स्पॉन्सर्स ज्याने आम्हाला सहकार्य केलंय, आदरणीय संदीपजी घरत, एक प्रसिद्ध उद्योगपती, माजी उपसरपंच म्हणून बघतात. त्यांनी संपूर्ण ट्रॉफी आम्हाला दिल्यात. प्रथम पारितोषिक 77,777 RPI पालघर आणि ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सचिनजी लोखंडे साहेबांनी 77,777 प्रथम पारितोषिक मुकेश दादा सन ग्रुपचे यांनी मोठं सहकार्य केलंय.
प्रसून संख्या यांनी देखील खूप मोठं केलं. युवा सेनेचे प्रतीक पाटील यांनी देखील खूप मोठं सहकार्य केलं. विशाल जाधव यांचं देखील मनापासून नाव गेलं. मनसेचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी देखील मोठं सहकार्य केलंय. विवेक वडे आदरणीय सरपंच म्हणून आपण बघता खैरापड, त्यांच्याकडून आपण मोठं सहकार्य आहे. आप्पा मराठे सचिव महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस, यांच्याकडून देखील खूप मोठं आम्हाला सहकार्य झालंय. त्यानंतर सरपंच खैरापड ग्रामपंचायत हितेश संख्या यांनी देखील खूप चांगलं केलं. आशिष संख्या यांचं देखील खूप मोठं सहकार्य आम्हाला बघायला मिळालंय. संख्या उपठा बॉब भोसरी शहर प्रमुख यांनी देखील मोठं सहकार्य केलंय. महिला जिल्हा प्रमुख गट शिवसेना आमच्या लाडक्या आदरणीय चांदणे लक्ष्मी चांदेताई यांनी देखील आम्हाला खूप मोठं सहकार्य केलंय. बाकी तुम्ही विचाराल तुम्हाला बघा नानासाहेब साठे बघायला मिळतात, उमेश तुपकर बघायला मिळतात, गौरव संख्या यांनी डीजे दिलाय, महेश नागले शिवप्रतिष्ठानचे त्यांचे सहकारी प्रवीण महाजन आणि आमच्या सरपंच मॅडम तो इथे बाकी खेळचा चान्स होता. चेंडूवर उशिरा आले, जबरदस्त गोलंदाजी करत असतो तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजे जोशील नावाचा गोलंदाज, जोशील म्हणजे जोश भरलेला गोलंदाज बघायला मिळतात. आमचे प्रशिक्षक जेव्हा त्याला कोचिंग करतात ना, जोशील इज अ गुड बॉलर, इज अ टॅलेंटेड गोलंदाज, असे आमचे बाहेरचे प्रशिक्षक त्याच्याविषयी उद्घाटन शब्द काढत असतात. कारण मी ओमटॅक्स मध्ये असताना असे नवीन खेळाडू असतात, त्यांचं देखराखड सर उसमें कुछ प्रोग्रेस हुआ है की नाही, क्या करते, ये बदला काफी अच्छा है, ही वित्तभूत माहिती आपण घेतात ना, तेव्हा ते खेळतात बाहेर, तेव्हा मांडण्याचं काम बघायला मिळते. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. जीवदान मिळाला, जीवदानचा फायदा कसा उचलतील हे पाहायला मिळते. पण आज बाकी तुम्ही बघितलात ना, पॉवर प्ले नंतर सामन्याला कलाटणी बघायला मिळते. पुन्हा जोशी आपल्या सरकारचा पुढचा चेंडू डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. प्रथमेश ऑनड्राईव्ह केला, चेंडू जातो डीप लॉंगच्या रिझनला. इथे बाकी शेतक क्षणी एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. गुड फील्ड अँड गुड थ्रो, खऱ्या अर्थाने खूप सुंदर शेतक क्षणी इकडे बघायला मिळालं. एका धावानशी जो विचार केला तर फरक धावसंख्या लागते ती 38. काय सुंदर स्कोरिंग करतोय आमचा बाळ हर्षित घरत ना. या सरावली मॅनपॉन सरावली अनेक वेळा तुम्ही आपल्या सरावलीच्या मैदानावर देखील स्कोरिंग करतात. मग आतेश भाऊची मॅच असो, आपल्या गावाची मॅच असो. पुन्हा शिकता आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज बघायला मिळतो. लो फुलटा जबरदस्त गोलंदाजी हाताळलाय, काय क्लास दर्जा दाखवलाय गोलंदाजाने. पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये धावा निघाल्यानंतर इथे बाकी कम करताना बघायला मिळते. 3 षटक आणि फरक धावसंख्या झाली ती 38. चेंडू 32 धावा, जबरदस्त मॅच बघायला मिळतात. संघ मालक कशा असावा असता म्हणजे मालकीचं राज्य इकडे बघायला मिळते. आमच्या छोट्याच्या 2 ताई बाकी मॅचचा आनंद घेत आहेत. आणि या षटकात 5 धावा देऊन जोशीलने 2 गडी बाद केले. जबरदस्त कमबॅक केलाय जोशीलचं, कौतुक करायला पाहिजे. टॅलेंट लेदर क्रिकेटची एका उच्चस्तरीय इन्स्टिट्यूट मध्ये तो शिक्षण घेतोय आणि ती इन्स्टिट्यूट आहे ती म्हणजे ओमटॅक ICWC इन्स्टिट्यूट. ICWC म्हणजे कसं ऐकत विकॅट म्हणून ती ICWC इन्स्टिट्यूट म्हटली जाते. एकदा ते मैदान बघा, त्याचं इंडोर बघा. आम्ही सातत्यपूर्ण ते जात असतो म्हणून सांगत नाही, पण काय बनवलं आहे हो जगामध्ये स्वर्गपेक्षा सुंदर काय आहे तो ओमटॅक इन्स्टिट्यूट. रिहब बनवलं गेलं. आम्ही तुम्ही इंजोर झालात ना बोट फ्रॅक्चर वगैरे, तर त्याची पूर्ण ट्रीटमेंट त्या रिहब मध्ये बनवलं जाईल. जबरदस्त. तुम्ही आलात, जाऊन आलात, या ना बघा. जबरदस्त काय बनवलंय. इंडोर इन्स्टिट्यूट, जिम, त्यांचं नंतर इंडोर स्टेडियम काय बनवलंय. अब्सोल्युटली गुड वर्क. आणि म्हणून नंतर देशाविदेशातले खेळाडू साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बंटी दादाचं ते आमच्या बघायला मिळते. आमचे परम मित्र राजेश सुतार हे तिकडे ऑपरेशन हेड आहेत. बाकी गोलंदाज बघायला मिळते तो सौरभ. आज बाकी सौरभ नावाचा धबधबा संपूर्ण स्पर्धेमध्ये दिवसभर या संघासाठी करताना आपण पाहिलं. काय गोलंदाजी बघायला मिळते. आईच्या गावात असं म्हणतात ना कधी कधी तशा पद्धतीने हे चेंडू पाहायला मिळाला. नशिबाची साथ नवी यष्ट उद्ध्वस्त होताना बघायला मिळालाय. निशांतचा क्लास बाकी खेळाडू घेत नाही. निशांत जो सुरुवात करून देतो ना त्या पाठीला खर्च चालत नाही. अफलातून सुरुवात अजून काय द्यायला पाहिजे हो. तुला शिकता सौरभ गोलंदाजी करत असताना आपण बघायला मिळतो. लेफ्ट वरती मारा करतायत. आणि आमचा संघ मालक काय खुश होता तो म्हटलात ना की विजेता झाले दादा की तुम्ही बघा आम्ही काहीतरी आमच्या खेळाडूंना देऊ आणि कसं असायला पाहिजे कारण तुम्हीच संघ घेतलाय. आनंद वाटतंय. सगळे मालक आमचे पुरुष बघायला मिळतात. एकमेव संघ मालक आहेत ते म्हणजे तुम्ही आम्ही सरावलीच्या. प्राऊडफुल मोमेंट बघायला मिळतात. आणि जिथे जिथे जाईल ना तिथे तुमची चर्चा दरवर्षी तुम्हाला बघायला मिळेल. कधी कधी तुमच्या नावाची क्लिप देखील माझ्याकडून बनवताना युट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळेल. अब्सोल्युटली गुड वर्क. खूप चांगलं काम करतात. दोन्ही ताई तुम्हाला बघायला मिळतात. खरंच माणसाकडे पैसा असतो सर्व काय असतो पण माणसाने कुठे ठेवावा कशापणे मोटिवेट करावं गावातल्या खेळाडूंना घ्यावं. तुम्ही सरावले म्हणजे तुम्ही सासर आहे पण खरं तुम्ही बाहेरचे खेळाडू जास्त घेतलेत. मी खूप लुक केलं बघितलं जबरदस्त बघायला मिळाला. आनंद वाटला. खूप चांगले मॅचेस तुम्ही बघायला मिळत. सकाळच्या सतत हरलात थोडंसं नर्वस झालात. मग लक फेवर काय तर तुम्ही टी शर्ट तुमच्या कलरचं घालून आलात तिथे तुमचं लक फेवर बघायला मिळालं.
काय विपुल मॅच बघायला मिळाला. आजच्या दिवसाचं परंपरा बघायला काय वाद नाही. जबरदस्त टुर्नामेंट. बोईसर प्रीमियमची वाट बघताना या मैदानावर खेळण्यानं साक्षात एका गावाचं मैदान हिरवगार हे मैदान बघायला मिळते. जंगलातलं गवत आहे, कोणतं गवत नाही, निसर्गाने दिले गवताला फक्त प्लांटेशनने पाणी करायचं, स्प्रिंकलने आणि करावं हे काम हे आमच्या गावातले खेळाडू करतात. म्हणून थोडं सुंदर मैदान बघा. नांदगावला मैदानच नाही, जे होतं ते देखील धूपने होत चाललंय, भरतीने कमी कमी होत चाललंय. जळे मैदानाच्या आत न्यू बॅटर आलेत. प्रीतम एक मोठा दर्जाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. अनेक सामने आपल्या एखादे जिंकण्याचा प्रयत्न केला प्रीतमने. चेंडू हवेमध्ये आहे की षटकार बघायला मिळतोय, निघून जाईल की प्रमोशन की खेळ आणि ठिकाणी मध्ये म्हटलं होतं की 70 धावा, सतीश तुम्हीच म्हटलं होतं की 70 धावा खूप मोठे धावा होऊ शकतात आणि इथे बाकी मोठ्या संकटात सापडला. त्या पद्धतीने 2 षटकामध्ये 33 धावाची सुरुवात पॉवर प्ले मध्ये निश्चित करून दिली. तो आउट झाल्यानंतर इथे बाकी हेराखेरी करताना एकाही फलंदाजाला मैदानावर थांबता येत नाही. धावा केला आणि मोठा फलंदाज बाद झालाय. गुड बॉलिंग साईड नांदगाव संघाचं कौतुक करायला लागेल. संचित वॉरियर संघ कॉम्बॅक करताना बघायला मिळतोय. जबरदस्त बघा काय केविडवाणी परिस्थिती होती हो. 2 षटकात 14 धावा, 5 गडी बाद, त्यानंतर बाकी 69 धावा केला. त्यानंतर पुन्हा आक्रमण झालं, 2 षटकात 33 धावा दिल्या, पुन्हा कमबॅक करताना बघायला मिळालं. म्हणजे असं म्हणतात ना, सुरुवातीला डगमगायचं मग करायचं. इथे सुरुवातीला डगमगायचं, पुन्हा गोलंदाजी नियंत्रण करावं. ऍब्सोल्युटली गुड बॉलिंग, गुड क्लास आणि गुड फिल्डिंग. काय कॅच घेतलाय आणि झेल कोणी घेतलाय? तुषार जबरदस्त झेल घेतला तुम्हाला बघायला मिळालं. कितवा गडी बाद झालाय? चौथा गडी बाद झाला आणि फरकात धावसंख्या आहे ती 38. 70 धावा तुम्हाला विजयासाठी करायची आहेत. जबरदस्त कमबॅक होताना बघायला मिळालं आणि आज खऱ्या अर्थाने नांदगावच्या गोलंदाजांनी नांदगावला कमबॅक केलाय. पण त्याहीपेक्षा मी सुहास वगैरे आणि हा सौरभचं मनापासून कौतुक करेल. आणि शेवटचा बॅटर ज्याने चांगली बॅटिंग केली तो बघायला मिळाला म्हणजे 21 धावाची आक्रमक खेळी, इथे धावसंख्येला रूपांतर बघायला मिळालं. बॉल हवे आहेत, जुने बॉल. ओके, टायगर बघायला मिळतो. चौकार. टायगर अभी भी जिंदा है आणि ह्या फलंदाजाकडे शब्द आहे मोठे मोठे फटके खेळण्याची. जेव्हा जेव्हा गरज पडल्या तेव्हा धावा काढण्याचं काम केलं. निलेश फायटर संघातून खेळताना अनेक मोठमोठ्या इनिंग या खेळाडूने खेळल्यात. 5 मार्कचं मैदान असो, नंतर चिंचणीचं मैदान असो, आर्यन पालघरचं मैदान असो, वाडा असो, भिवंडी असो, भाईंदर असो, अशा अनेक ठिकाणी खेळण्याचा मोठा अनुभव. धावसंख्या 4 ने वाढून होती ती 42 धावा होत्या. 70 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण द्वंद्व चेंडूफळीचं युद्ध हे बघत आहात. बोईसर प्रीमियर लीग. एका साईडला संचिता वॉरियर सरावली आणि एका साईड धैर्य 11 बिरवाडी. हो, चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. कव्हरच्या रिझनला काय क्लास बघायला मिळालाय. मी म्हटलं ना की या खेळाडूकडे चांगला क्लास आहे. अनेक वेळा मला वाटतं आतापर्यंत 17 ते 18 वर्ष या खेळाडूचं मी समालोचन केलंय. वय वर्ष 16 असताना खेळायला सुरुवात केलाय आणि चांगला बॅटर म्हणून अनेक वेळा त्याला प्रमोट केला. कधी 1 डाऊन, कधी ओपनिंग, कधी 2 डाऊन, कधी टेलेंडर, अशा पद्धतीने खेळताना इथे बाकी प्रत्यक्ष अनुभवाची तिजोरीतली खिजोरी खोलताना 2 अब्सोल्युटली गुड शॉट मागितले. एक स्विच हिट केला आणि कव्हरच्या रिझनला धावसंख्या होती ती 46 धावा. हो हो हो, नाही आणि आल्या आल्या 3 चेंडूमध्ये 14 धावा करल्यात. तर असे मॅचची त्याने एका साईडला काय समजा हरकत नाही. जबरदस्त बॅटिंग. म्हणून म्हटलं ना, जुनं ते सोनं. आजी पुढे नातवंड आता का जातात का? आजीतला हवेतला तो 1000चा सोना आता लाखातला गेलाय. म्हणून अजय नातवंड आजी आजी करत त्याच्या जवळ जातात. बारा चेंडू 18 धावा हव्यात. मॅच होती कुठे, आली कुठे, ज्या पद्धतीने तुम्हाला बघायला मिळाला. अक्षय टायगर हा मैदानामध्ये आला आणि 3 चेंडूमध्ये 14 धावा काढून गेला. एक स्विच हिटचा षटकार, त्यानंतर अब्सोल्युटली कव्हर ड्राईव्ह आणि आता नुकताच तुम्ही बघितलं स्विच हिटला पुन्हा षटकार मारला. 12 चेंडू 18 धावा आणि इथून बाकी मॅच काढली होती अगोदरच्या मॅच मध्ये विपुल.
बघूया कशा पद्धतीने बघायला मिळते अजून देखील. आणि अजूनही 40 चेंडू आहे मैदानामध्ये, म्हणजे बॅटिंग साईड आहे असं नाही आहे. फक्त त्यांना क्लिक करायला पाहिजे, धावा करायला पाहिजे. पण जबरदस्त मॅच तुम्हाला बघा, 3 खराब चेंडू आणि तुमच्या 3 चेंडू मध्ये 3 खराब जबरदस्त फटके. 12 चेंडू आणि 18 धावा. 12 चेंडू 18 धावाची आवश्यकता. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. आए हुए दर्शक जिनको भी बताना चाहूंगा आखिरी मैच है आज के दिन का, जीत के लिए 70 रन बनाते हैं धैर्य 11 बिरवाड़ी के लिए, और अब तक मैच है 12 गेंदों में 18 रन उन्हें जीत के लिए बनाने हैं. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. जबरदस्त चांगलं जोशीने कमबॅक केलाय. अगोदरच्या षटकामध्ये फक्त 5च धावा दिल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते. आता इथून जर तुम्ही विचार केला स्वरूपात धावसंख्या बघायला मिळते. 11 चेंडू आणि 17 धावा. आशुतोष व्यवहारे म्हणजे लेग बार, सॉरी सर थोडंसं आम्ही लेट बघितलं. 11 चेंडू 17 धावा. जोशी नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. कमिंग यंग टॅलेंट, वयानं खूप छोटा आहे पण जबरदस्त कन्फर्मेशन, खूप चांगलं प्रशिक्षण घेतो ओमटॅक्स इन्स्टिट्यूट या मैदानावरती. लेदरमध्ये त्याचा जो आउटस्विंग आहे ना आणि अफवातून बॉलिंग टाकत असताना आपण बघत आहात. खऱ्या अर्थाने येणारं अपकमिंग टॅलेंट बघायला मिळतंय. जबरदस्त मॅच. दोन्ही संघाचं जेवढं तेवढं कमी होऊ शकतात. जोशी समोर अक्षय टायगर. ओ हो एक गोलंदाजी बघायला मिळते. मध्ये रखरखत्या उन्हामध्ये पेटगावच्या मैदानावर ब्रह्मास्त्र टाकले जातात. सुपर बॉलिंग, क्वालिटी कंट्रोल, काय वर्चस्व गाजवल्या गोलंदाजांनी. सर्वात तरुण खेळाडू संपूर्ण बोईसर प्रीमियम मधला विपुल हा आहे. संपूर्ण बोईसर प्रीमियम मधला यंग खेळाडू, यंगेस्ट खेळाडू म्हणून आपण बघितलं त्या खेळाडूला बघायला मिळतात. आता इथून 10 चेंडू आणि 17 10 चेंडू 17 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. पुन्हा एकदा जोशी नावाचा गोलंदाज आपण बघत आहात. पंचाकडे दाद मागतायत, पंच खुणावतायत. बॅट प्लेअर झाला नो डाऊट. बॅटीची धावसंख्या एक तुम्हाला बघायला मिळते. काय गोलंदाजी पडल्यानंतर चेंडू मध्ये येतो. हो प्रशिक्षणच कोणाकडून घेतो? माजी रणजीपटू राजेश सुतार यांच्याकडे प्रशिक्षण घेतो. बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल की राजेश सुतार जे इंजोर झाले नसते ना तर आपल्याला सहभाग बघायला मिळाले नसते. राजेश सुतार इंजोर झाले म्हणून सहभागला घेतलं गेलं. अशा पद्धतीचे अनेक मोठ्या इतिहास आपल्या काळात बघायला मिळतो. अनेक गुणी खेळाडू आपल्या इंजुरीमुळे बाहेर सुद्धा बघायला मिळेल. काय गोलंदाजी केला या खेळाडूचं. आतापर्यंत टाकलेलं प्रत्येक चेंडू वेगळ्या दाटणीचे, वेगळ्या गळाचे अप्रतिम गोलंदाजी हाताळत जोशी नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. हो चेंडू पडल्यानंतर थोडं रायझिंग झालं. चांगलं क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळालं लेग बायच्या रूपात. निश्चितच लेग स्टोनच्या बाहेर चेंडू बघायला मिळत होता. खूप चांगली पंचगिरी बघायला मिळते. जेवढं कौतुक करावं या पंचांचं मनापासून मी कौतुक करी. धावसंख्या 1 वरती धावसंख्या होती ती 55. अजून 13 धावा हव्यात. चेंडू आहेत ते 16 पाहिजेत. 9 बॉल 16 15 असतील ना. 8 बॉल ओके. 8 बॉल 15 55 झालेत. 8 बॉल 15 धावा हव्यात. थोडासा स्कोरर देखील आपल्याकडे टफ मॅच चाललाय ना. पुन्हा जोशी मार्गस्थ होत आहे. हो इथे बाकी नो बॉल. हाईट फॅक्टरचा नो बॉल दिला गेलाय. विमर टाकला गेलाय. मोठा मोका होता. तिथे फाईन लेगला खेळाडू नव्हता पण गेलाय. धावसंख्या 2 वरती धावसंख्या होती ती 57. फ्री हिट आहे. आणि बघूया 8 चेंडू 13 धावा. पुन्हा फ्री हिटचा चेंडू आहे. बघूया कशा पद्धतीने करतायत. खराब गोलंदाजी केली. शेवटचे 2 चेंडू खूप खराब हाताळले. प्रत्येक चेंडू त्यांनी काय केलं माहितीये का, मिडील आणि लेगस्टोवर टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे यष्टी घेण्याच्या ह्याच्यात बघितला वय कमी आहे. थोडंसं मोटिवेट करायला पाहिजे. समोरच्या खेळून जाऊन सांगायला पाहिजे की कशा पद्धतीने टाकायचं. फ्री हिटचा चेंडू होता. थोडंसं गायडन्स करणं गरजेचं होतं. आणि इथे पुन्हा फ्री हिट आहे नो डाऊट. आणि धावसंख्या होती ती 62. 8 चेंडू आणि 8 धावाची आवश्यकता. 9. अरे कशी एज आणि इथे जीवदान मिळतोय. बघा काय या षटकामध्ये कलाटणी मिळालाय. फ्री हिट आहे इकडे. निश्चितच फ्री हिट बघायला मिळाला. इथे एकच धाव बघायला मिळते. फ्री हिटवर मोठा षटका. आज 3 फ्री हिट वाया गेलेत. तिथे मोठे षटकार तुम्हाला बघायला मिळाले. धावसंख्या 1 वाटते. यस आमचे डीजे गौरव वडे
यांचं जेवढं कौतुक करावं. संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला डिजिट आणि मुबलक प्रमाणात नव्हे तर संपूर्ण फ्री दिलाय असं मला कळलंय. आणि त्यांचं डेकोरेशन आहे ना ते खूप चांगलं पाहिजे. लग्न असतील, साखरपुडा असेल, मंडप असतील तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला डिस्काउंट जरूर ते देत आहेत. अशा पद्धतीचं आमचं टेंबी गावचं सर्वात मोठं डेकोरेटर म्हणून त्याचं नाव घेतलं जातंय. इथे तर विचार केला धावसंख्या 63, 7 धावाची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळेल. पण वाईट +4 जा गेला ना तिथे खूप मोठं संकट निर्माण झालंय. पण लढले काही असो, या सामन्याचं जेवढं कौतुक करा, दोन्ही संघाचं मनापासून मी कौतुक करेन. पुन्हा एकदा चेंडू बनवलाय, चांगला चेंडू बनवलाय, सरळ चेंडू फायनलला निघून जाईल. सीमापलीकडे 4 धावा, खणखणीत चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. आणि या 4 धावांशी जो विचार केला फलकात धावसंख्या लागते ती 67. 3 धावाची आवश्यकता. 6 चेंडूवर 3 धावा का? ओके, 6 चेंडूवर 3 धावाची आवश्यकता. बघूया. खऱ्या अर्थाने सामना कुठे आला असेल विपुल माहिती आहे का? अक्षयने मारले 2 बाउंड्री षटकार, 3 चेंडू त्यांच्या 14 धावा काढल्या, तिथे मॅच इन मध्ये आले. त्या अगोदर सर्वांना मोठा आस्किंग दाबला गेला होता. खऱ्या अर्थाने अक्षय टर्निंग पॉईंट आलाय. मॅचचा टर्निंग पॉईंट कुठे आहे? तर अक्षयच्या 3 चेंडू मध्ये निघालेल्या 14 धावा. मोठा बॅटर आहे, खूप मोठा अनुभव आहे. लहानपणापासून खेळताना निलेश फायटर मध्ये मोठमोठ्या खेळाडूच्या मार्गदर्शन खेळताना बघितलं. अनिल बाणे म्हणा, प्रीतम बारी म्हणावा, यतीन जाधवांना म्हणा, गोलू म्हणजे महेश राऊत, मनोज राऊत अशा मोठमोठ्या खेळाडूच्या मार्गदर्शनाखाली शिकताना खेळाडू आपण बघितलाय. 6 चेंडू 3 धावा. आणि आता गोलंदाज आहेत ते बॉलरचं नाव सांगा ना. 6 चेंडू 3 धावा. वन साईडला चेंडू टटोला 1 धाव तुम्हाला बघायला मिळेल. चेंडूच्या पाठीमागे धावबाचा चान्स डायरेक्ट थ्रो पाहायला मिळतो का? गडी बाद होईल का? दरम्यान नाही. आणि स्कोर लेवल झाला इकडे. सामना बरोबरी झाला. 1 धावची आवश्यकता. कांतीभाऊ, पूर्वीच्या काळात ह्या मॅचेस निघायच्या 6 बॉल 3, 6 बॉल 4, पण तेव्हा डावकुरे फिरकी गोलंदाज असायचे. आता तो नाहीच आहे. तो दरम्यानच दिसत नाहीये. पूर्वीच्या काळामध्ये डावकुरे गोलंदाज सुरेश कंचारकर, तुमचा तो किशोर, काना भरवाड, संजय राऊत, रवी घरत असे किती नामवंत क्रिकेटपटू लेफ्ट आर्म गोलंदाज बघायला म्हणजे 6 चेंडू 3 धावा. किती वेळा मॅचेस निघाल्यात. तसे गोलंदाज नाहीयेत. लेफ्ट आर्म लेग ब्रेक गोलंदाज दिसत नाहीयेत. 5 चेंडू 1 धावाची आवश्यकता. इथून स्विच केलाय. चेंडू निघून जाईल. 6 धावा निशाण. अशा पद्धतीने दुसरा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. आजच्या दिवसातला धैर्य 11 हा संघ तुम्हाला बघायला मिळालाय. पण खऱ्या अर्थाने मी कौतुक करीत आहे. जाऊ नका, तुमचा देखील आम्हाला सन्मान करायचा आहे. पण खऱ्या अर्थाने तुम्ही संघ घेतलाय. संघ घेतला तर एवढा चांगली मॅच आम्हाला बघायला मिळाली. कदाचित तुम्ही संघ घेतला नसता तर आम्हाला हा सन्मान आला नसता. थँक्यू सो मच. असंच प्रयत्न करा. जिथे जिथे संघ